बनवण्यापुरतं ओळखतो. म्हणजे आम्हाला वाटतं की कायदे बनवण्याचं काम फक्त भारताची संसद करते, याच्या पलीकडे दुसरं काही काम करते का नाही या संदर्भात आम्ही कधी विचार करत नाही. एकदा ऑनलाईनवाल्यांनाही नमस्कार करतो, ऑफलाईनवाल्यांनाच किती वेळा करायचं. ठीक, ओके. आवाज वगैरे येतोय सगळ्या ऑनलाईनवाल्यांना? एकदा कन्फर्मेशन मेसेज द्या. हां, बघा तुम्ही इथंच आवाज येतोय का? ठीक, आवाज येतोय सर्वांना? चलो, ऑनलाईनवाले पण आवाज येत असेल तर एकदा कन्फर्म मेसेज टाका. येतोय? ठीक, ओके. तर भारताच्या संसदेला आपण कायदे बनवण्याच्या अनुषंगानेच ओळखतो. तसं तर भारतीय राज्यघटनेवरती सगळ्यात जास्त प्रभाव ब्रिटिशांचाच आहे. विशेषतः 1935च्या कायद्याचा सर्वात जास्त प्रभाव भारताच्या राज्यघटनेवरती राहिलेला आहे. कारण आपण 250पेक्षाही अधिक तरतुदी या 1935च्या कायद्यामधनं स्वीकारलेल्या आहेत. मग एक्झॅक्टली आज आपण ज्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत तो सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक आहे, जो विधिमंडळाच्या अनुषंगाने त्याच्यावरती आपली चर्चा होणार आहे किंवा कम्पॅरेटिव्हली. मग या एकूण दृष्टिकोनातून जेव्हा आपण भारतीय संसदेबद्दल चर्चा करणार आहोत त्यावेळेस भारताच्या संसदेची जी रचना आहे ती रचना तशीच का आहे. जे आम्हाला माहीत आहे की भारताचे कायदे करण्याचं काम भारताची संसद करते, तर कायद्याशिवाय आणखीन दुसरे काही कामं करते का? इट मीन्स मल्टीडायमेन्शनल काही त्यांचे रोल्स आहेत का? या मल्टीडायमेन्शनल रोल्सच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा बहुआयामी भूमिकेच्या दृष्टिकोनातनं म्हणा, आणि ॲज कम्पेअर टू जर दोन सभागृहापासून बनत असेल, म्हणजेच एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा, तर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये इक्वल स्टेटस काय आहे, अनइक्वल स्टेटस काय आहे आणि स्पेशल स्टेटस काय आहे, या तिन्ही ॲप्रोचने लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामधलं कम्पॅरिझन पाहणार आहोत. आणि ज्या देशाच्या धर्तीवरती किंवा ज्या देशाच्या आधारावरती भारतामध्ये पार्लमेंटरी सिस्टीम स्वीकारली गेली, त्या देशाच्या पार्लमेंटरी सिस्टीममध्ये आणि भारताच्या पार्लमेंटरी सिस्टीममध्ये काय फरक आहे. इवन जे ब्रिटिश घटनातज्ञ आहेत ज्यांचं नाव आहे A.V. डायसी, या A.V. डायसी यांचं मत याबद्दल काय आहे आणि त्या मतामध्ये भारताची संसद बसते का, या दृष्टिकोनातूनही आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. यानंतर जी काही भारतीय संसदेची रचना आहे त्यामध्ये लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, यांची रचना कशी आहे, सदस्य कसा बनतो, सदस्य बनण्यासाठी पात्रता काय लागते, अपात्रता काय आहेत, या सर्व दृष्टिकोनातून याच्यावरती चर्चा चालेल. आणि दोन जे सगळ्यात महत्त्वाचे कामं आहेत इंडियन पार्लमेंटचे, वन ऑफ देम इज कायदे बनवणे अँड देन सेकंड वन इज बजेट किंवा अर्थसंकल्पीय प्रक्रिया, ही सुद्धा भारताच्या संसदेमध्येच पार पडते. याशिवाय बऱ्याच गोष्टी संसदेमध्येच पार पडतात, पण त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये न जाता ज्या ज्या वेळेस संसदेकडे पाहत असताना आपण चर्चा करू त्यावेळेस फक्त कायदे मंडळ न म्हणता किंवा अर्थसंकल्प मंजूर करतं इतकंच म्हणण्यापेक्षा याला थोडंसं वेगळ्या अँगलने आपण एकूण पाहणार आहोत. या दृष्टिकोनातून चर्चा होईल. आणि विशेषतः हा पूर्ण टॉपिक कव्हर करत असताना तुम्हाला भारताबद्दलची समज तर वाढलीच पाहिजे. भारत कसा चालतो हे कळलंच पाहिजे. भारत चालवण्यामध्ये संसदेचा रोल काय आहे हे समजलंच पाहिजे. पण या सर्वांचा अभ्यास करत असताना किंवा या सर्वांना समजून घेत असताना आपण जे माझ्यासमोर बसलेले आहात आणि जे ऑनलाईनला विद्यार्थी पाहत आहेत यांचं मुख्य किंवा प्राईम इंटेन्शन जर काय असेल तर परीक्षेत मार्क कसं मिळवता येतील. मग आपण ॲज अ इंडियन सिटीजन म्हणून पार्लिमेंट समजून घेत असताना आणि एमपीएससीचे स्टुडंट म्हणून मार्क मिळवण्यासाठी जेव्हा पार्लिमेंट पाहत असतो, या दोन्ही अँगलने याच्यावरती आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मग जो एक महत्त्वाचा बीट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधला तो आहे संसद, ज्याला आपण काय म्हणतो तर याला आपण पार्लियामेंट असं जरी म्हणलं तरी अडचण नाही आहे, ज्याचं कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स म्हणजेच घटनात्मक तरतूद भारतीय राज्यघटनेच्या जर कोणत्या भागात करण्यात आली असेल तर भाग 5 मध्ये
याच्या संदर्भाची घटनात्मक तरतूद करण्यात आलेली आहे आणि विशेषतः याच्याशी संबंधित असणारे आर्टिकल जर कुठून कुठपर्यंत असतील तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधलं आर्टिकल 79 टू 122 इथपर्यंतचे सर्व आर्टिकल हे भारताच्या संसदेशी संबंधित आहेत. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत तर 79 पासून 122 पर्यंत जितके काही आर्टिकल्स दिले गेले आहेत या आर्टिकल्सच्या दृष्टिकोनातनं संसद या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. विशेषतः जेव्हा जेव्हा आपण भारताच्या संसदेबद्दल चर्चा करतो त्यावेळेस आपण कायम म्हणतो की संसद हे भारताचे कायदेकारी अंग आहे. म्हणजे भारतात जितके काही कायदे बनवले जातात ते सर्व कायदे जर कुठे बनले जात असतील तर ते मात्र भारताच्या संसदेमध्ये बनले जातात. म्हणजे भारताच्या संसदेचं मुख्य काम काय आहे तर भारतासाठी कायदे तयार करणं असं म्हणतो. मग आता एक्झॅक्टली जेव्हा भारतासाठी कायदे तयार करणं इतकंच याचं काम आहे का? नाही आहे. ज्यावेळेस या इमारतीकडे किंवा संसदेकडे तुम्ही पाहाल त्यावेळेस ती फक्त कायदा तयार करण्यापुरती मर्यादित नक्कीच नाही आहे. मग एक्झॅक्टली संसदेचं आणखीन जर मल्टीडायमेन्शनल अप्रोचने पाहिलं गेलं तर काय काय काम करू शकते? भारताची जी संसद आहे ही भारतासाठी तर कायदे करतेच, हे तिचं प्राथमिक कार्य आहे, त्यामध्ये काही अडचण नाही आहे. पण आणखीन लक्षात ठेवा ज्या वेळेस भारताच्या संसदेचा विषय येतो त्यावेळेस जे अर्थसंकल्प आहे हे अर्थसंकल्प सुद्धा कुठे सादर केला जातो? भारताच्या संसदेमध्येच. आणि मंजुरी सुद्धा कुठे मिळवावी लागते? भारताच्या संसदेमध्येच. मग ज्या वेळेस अर्थसंकल्पाला संसदेमध्ये मंजुरी मिळते याचा अर्थ कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांना कार्यकारी मंडळ म्हणावं, हे पैसे खर्चण्यासाठी परवानगी मागत आहेत भारताच्या संसदेची. मग अर्थसंकल्प आणि कायदे हे दोनच गोष्टी आहेत का? नाही आहे. इवन भारताच्या राज्यघटनेत जर घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल त्यासाठी एकच शब्द वापरतो मी, घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार सुद्धा जर कोणाला दिला गेला असेल तर तो सुद्धा भारताच्या संसदेला आहे. राज्यातलं कुठलंच विधिमंडळ म्हणजे राज्य सरकार घटनेमध्ये दुरुस्ती करू शकतं का? करू शकत नाही. फक्त कोण करू शकतं? भारताची संसदच घटनेमध्ये काय करू शकते? दुरुस्ती करू शकते. मग आणखीन असे किती कामं करते? याशिवाय भारताची संसद जे कुठले निवडणुकीचे कायदे आहेत, विशेषतः निवडणूक विषयक कायदे म्हणत असताना जो कुठला भारताचा राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, लोकसभेचा सभापती असेल, लोकसभेचा उपसभापती असेल, राज्यसभेचा अध्यक्ष असेल किंवा उपाध्यक्ष असेल, या सर्वांच्या निवडणुकींचे कायदे, निवडणूक कशी घेतली जावी, काय केली जावी या संदर्भातचे सर्व कायदे करण्याचा अधिकार जर कुणाला दिला गेला असेल तर तो सुद्धा भारताच्या संसदेला आहे. मग भारताची जी संसद आहे ती भारताची संसद काय करू शकते तर निवडणूक विषयक कायदे सुद्धा बनवू शकते. याच्या पलीकडे जाऊन भारताची संसद आणखीन काय करू शकते? जसं आम्ही कायम तिला कायदेकारी या एकाच साच्यामध्ये बसवलेला आहे, फक्त याला कायदे मंडळ न संबोधता या सुद्धा गोष्टीमध्ये त्याला बसवावं लागेल. तसंच भारताची संसद न्यायविषयक कार्य पार पाडते का तर 100 विषयक न्यायविषयक कार्य ती 100% पार पाडते. जसं की राष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं असेल तर संसद करू शकते, उपराष्ट्रपतींना दूर करायचा असेल तर करू शकते. तसंच आणखीन जे कुठले राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत यांना सुद्धा दूर करण्याचा अधिकार कुणाला आहे? भारताच्या संसदेला आहे. मग आता हे कायदेकारी किंवा अर्थसंकल्पामध्ये येत नाही, पण तरीही कोण काम करत आहे? संसदच करत आहे. मग संसद या गोष्टी सुद्धा करते. याशिवाय भारताची संसद ज्याच्यापासून बनलेली आहे, भारताची संसद याचं जे कंपोजिशन आहे त्या कंपोजिशननुसार जर समजा कुणी संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा अपमान केला किंवा अवमान केला तर त्याला दंड किंवा शिक्षा देण्याचं काम सुद्धा भारताची संसद करते का तर 100% करते. म्हणजे दंड किंवा शिक्षा देण्याचं काम करत असेल तर भारताची संसद 100% न्यायविषयक कार्य सुद्धा काय करत आहे? पार पाडत आहे. असंच आणखीन भारताची संसद काय काय करू शकते?
अजून एखादा दाखला द्यायचा म्हटला तर भारतामध्ये जी राज्यांची निर्मिती आहे ही राज्य निर्मिती किंवा भारतातल्या कोणत्याही राज्याचं क्षेत्रफळ कमी करण्याचं काम किंवा वाढवण्याचं काम किंवा नवीन राज्य निर्माण करण्याचं काम हे सुद्धा कोण करतं? भारताची संसद करते. मग एक्झॅक्टली या सर्वच दृष्टिकोनातनं ज्यावेळेस मी भारताच्या संसदेबद्दल बोलत आहे त्यावेळेस भारताची संसद आपण समजून घेत असताना याला केवळ कायदेकारी मंडळ किंवा कायदे तयार करणारी संस्था एवढ्याच दृष्टिकोनातनं न समजून घेता जेवढे काही वेगवेगळे डायमेन्शन्स मी सांगत आहे या सगळ्या अँगलचा जर विचार केला तर भारताच्या संसदेचा एक महत्त्वाचा रोल भारतामध्ये आहे हे आम्हाला समजायला वेळ लागणार नाहीये. म्हणजे भारतातली प्रत्येक गोष्ट जवळपास म्हणतो मी भारतातली प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक सूत्र जिथून हलतं तिला काय म्हणावं तर तिला संसद म्हणावं. आणि याच संसदेबद्दलची चर्चा इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या भाग 5 मध्ये आर्टिकल 79 पासून आर्टिकल 122 पर्यंत करण्यात आलेली आहे. आणि एक्झॅक्टली या सगळ्याच डायमेन्शन्सच्या दृष्टिकोनातनं आपण ज्या भागावरती चर्चा करणार आहोत तो भाग आहे भारताची संसद. मग एक्झॅक्टली हा जो मुद्दा आहे आर्टिकल 79 मध्ये सांगितला गेलाय. काय सांगितलं गेलं असेल तर आर्टिकल 79 मध्ये सांगितलंय भारतासाठी एक संसद असेल आणि ही संसद जी आहे भारतासाठी असणारी ती कुणापासून बनलेली असेल तर ती मात्र राष्ट्रपती याशिवाय राज्यसभा आणि संसदेचं दुसरं सभागृह म्हणजेच कोणतं लोकसभा म्हणजे भारताची संसद जर कुणाकुणापासून बनली असेल तर ते मात्र एक मुद्दा आहे राष्ट्रपती, दुसरा आहे राज्यसभा आणि तिसरा आहे लोकसभा. या तिन्हीपासनं भारताची संसद बनलेली आहे. आणि या 3 फॅक्टरला एकत्र केल्यास जो तयार होणारा घटक आहे तो आहे संसद. मग पहिला प्रश्न हाच तयार होतो की भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रपती कसं काय येतो हा पहिला प्रश्न. कारण राष्ट्रपती पदाची तरतूद जी इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये केली आहे ती आर्टिकल 52 मध्ये आहे. आणि आर्टिकल 52 मध्ये असलेला राष्ट्रपती हा भारताच्या संसदेमध्ये समावेश कसं काय होतो? कारण जेव्हा संसद म्हटलं जातं त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात घ्या, भारतामध्ये जर एखादा कायदा करायचा असेल तर तोपर्यंत तो कायदा बनत नाही जोपर्यंत त्याच्यावरती स्वाक्षरी कोण करत नाही? राष्ट्रपती करत नाहीत. म्हणजे कायदा बनवण्यासाठी अंतिम स्वाक्षरी जर कुणाची लागत असेल तर ती मात्र राष्ट्रपतीची लागते. मग या दृष्टिकोनातनं तो जो आहे बीट म्हणजेच कोणता? राष्ट्रपती हा संसदेचा भाग बनतो का? तर एक कायम वाक्य लक्षात ठेवा, राष्ट्रपती हा संसदेचा फक्त भाग नाहीये तर राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे किंवा अविभाज्य अंग आहे. असं का म्हणतो तर याचं कारण असं आहे की राष्ट्रपतीला कन्सिडर करण्यामागचं एक कारण असं आहे की राष्ट्रपती संसदेचं अधिवेशन बोलवतात. याशिवाय संसदेमध्ये जे कुठलं अभिभाषण देण्याचं काम आहे ते सुद्धा भारताचे राष्ट्रपती करतात. इवन हे जे 2 सभागृह आहेत राज्यसभा आणि लोकसभा यापैकी लोकसभा हे 5 वर्षाला काय होणारं सभागृह आहे? नव्याने निवडून येणारं सभागृह आहे. म्हणजे ते स्थायी सभागृह नाहीये. तर या लोकसभेचं विसर्जन करण्याचा सुद्धा अधिकार जर कुणाला असेल तर तो भारताच्या राष्ट्रपतीला आहे. म्हणून या सर्व अँगलने राष्ट्रपती हा संसदेचा कसा भाग आहे तर तो मात्र अविभाज्य अंग आहे. कारण संसदेला संबोधित करण्याचं काम, संसदेचं अधिवेशन बोलवण्याचं काम, संसदेच्या अधिवेशनाची सत्र समाप्ती करण्याचं काम, हे सर्व कामं जर कोणाचे असतील तर ते सर्व कामं भारताच्या राष्ट्रपतीचे आहेत. म्हणून आपण राष्ट्रपतीला संसदेमध्ये कन्सिडर करतो. पण एक्झॅक्टली हे जे कंपोजिशन आपण उचललेलं आहे हे कंपोजिशन कुणाकडून उचललेलं आहे तर जनरली ज्यावेळेस आपण भारताची संसद असं म्हणतो त्यावेळेस 2 देशासोबत भारताच्या संसदेची तुलना करतो. यापैकी एक अमेरिका आणि दुसरा आहे तो मात्र ब्रिटन. आता अमेरिकेच्या संसदेसाठी जो शब्दप्रयोग केला जातो तो शब्दप्रयोग आहे काँग्रेस. काँग्रेस म्हणजे तिथला पक्ष नाहीये,
जसं भारताच्या इमारतीला आपण काय म्हणतो, संसद म्हणतो, तसं अमेरिकेच्या इमारतीला किंवा संसदेला काय म्हणावं, काँग्रेस म्हणावं. आणि हे जे अमेरिकेचं काँग्रेस आहे, या अमेरिकेचं काँग्रेस सुद्धा 2 सभागृहापासून बनलंय. त्यापैकी एक जे तिथलं वरिष्ठ सभागृह आहे त्याला आपण सिनेट म्हणतो, आणि जे कनिष्ठ सभागृह आहे त्याला आपण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. मग आता अमेरिकेच्या संसदेचा विचार करता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये येत नाही, कारण अमेरिकेचं जे काँग्रेस बनलेले आहे किंवा संसद बनलेली आहे ती फक्त किती सभागृहापासून बनले, 2 सभागृहापासून बनले. त्यापैकी एक आहे सिनेट, ज्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो, कारण एक वेळा आयोगाने विचारलं होतं अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाचं नाव काय आणि कनिष्ठ सभागृहाचं नाव काय आहे, तर वरिष्ठ सभागृहाचं नाव आहे सिनेट आणि कनिष्ठ सभागृहाचं नाव आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. मग आता भारतामध्ये तर तशी गोष्ट नाहीये, कारण भारतामध्ये वरिष्ठ सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह आहे, पण याच्या सोबत संसदेमध्ये ऍड कोणाला केलेला आहे, राष्ट्रपतीला ऍड केलेला आहे. मग एक्झॅक्टली अमेरिकेचा जर फंडा पाहिला तर अमेरिकेनुसार भारताची संसद नाही असं म्हटलं तरी अडचण नाहीये, कारण अमेरिकेची संसद फक्त 2 सभागृहापासून बनले. अमेरिकेच्या संसदेमध्ये राष्ट्राध्यक्षाला स्थान दिलं गेलं आहे का किंवा त्याला महत्व दिलं गेलं आहे का, बिलकुल असं महत्व दिलं गेलेलं नाहीये. मग आता ब्रिटनची संसद कशी आहे, आपल्यावरती राज्य ज्या देशानं केलं होतं तो देश आहे ब्रिटन, आणि प्रत्यक्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर सुद्धा भारताचे नागरिक ज्या सरकारमध्ये काम केलेत, ज्या शासन पद्धतीमध्ये काम केल्यात, ती ओळख असलेली शासन पद्धती आम्हाला कोणाची होती, ब्रिटनची होती. त्यामुळं कुठे नवीन प्रयोग करावं या विचारातनं आम्ही जास्त गोष्टी कुणाकडून स्वीकारल्यात, ब्रिटनकडनं स्वीकारल्यात. पण आम्ही ॲज इट इज ब्रिटनकडनं तर स्वीकारलेल्या आहेत का, नाहीये. मी कायम जेव्हा तुम्हाला वर्गात पण शिकवत असतो त्यावेळेस मी एक स्टेटमेंट न विसरता तुम्हाला देतो की भारताची राज्यघटना ही कशाच्या आधारावरती बनलेली आहे, जुगाडाच्या आधारावरती बनलेली आहे. भारतीय लोक सगळ्यात भारी काय करू शकतात, जुगाड करू शकतात. आता तुम्ही जे वर्गात आलात ते काय करून आलात, जुगाड करून आलात, कारण रविवारचा दिवस होता ना, कुठं जायचं असेल तर तरी मी तिकडं काय केलं, जुगाडच केला, बरोबर. मग जेवढं काही आहे ते कसं आहे तर जुगाडावरच आधारित आहे. मग एक्झॅक्टली ब्रिटनची संसद काय आहे, ब्रिटनच्या संसदेचं कंपोजिशन काय आहे, ब्रिटनची जी संसदीय शासन पद्धती आहे त्यांचा अर्थ असा होतो संसदेत राजपद, संसदेत राजपद. तसं भारताने उचललं संसदेत राष्ट्रप्रमुख, तसं भारताने कोण उचललं, संसदेमध्ये राष्ट्रप्रमुख. मग आता भारताचा राष्ट्रप्रमुख कोण आहे, राष्ट्रपती आहे. ब्रिटनच्या राज्यघटनेनुसार त्यांच्या संसदेमध्ये कुणाचा समावेश आहे, राजपद. म्हणजेच ब्रिटनचा जो कोणी क्राऊन असेल, म्हणजेच राजा असेल किंवा राणी असेल, ही कोण आहे, ब्रिटनच्या संसदेमध्ये समाविष्ट होतं. मग ब्रिटनची संसद कुणापासून बनली आहे तर ब्रिटनच्या संसदेमध्ये राजा किंवा राणी याच्यासोबत त्यांचं जे उमरावांचं सभागृह म्हणतात, उमरावांचं सभागृह, इट मीन्स हाऊस ऑफ लॉर्ड्स. ओके, हा प्रश्न आयोगाने विचारलेला होता, नावं काय आहेत, हाऊस ऑफ लॉर्ड्स याला मराठीमध्ये म्हणतात उमरावांचे सभागृह. आणि याशिवाय जे दुसरं सभागृह आहे त्याला म्हणतात हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ कॉमन्स. अशापासून ब्रिटनच्या संसदेची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. म्हणजे ब्रिटनच्या संसदेमध्ये राजा किंवा राणी यांचा समावेश होतो. पण एक फरक आहे किंवा 2 फरक आहेत म्हणलं तरी अडचण असणार नाहीये. ब्रिटनची राज्यघटनेनुसारची संसद आणि भारताच्या राज्यघटनेनुसारची संसद याच्यामध्ये 100% फरक आहे. पण ॲज इट इज आपण कुठलीच गोष्ट कुणाचीच जशाच तशी स्वीकारलेली आहे का, नाहीये. ज्या गोष्टी आम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटतात त्या पद्धतीने आम्ही घेतलेल्या आहेत. आता भारतामध्ये जर कायदा बनवायचा असेल तर अंतिम मंजुरी कुणाची लागते, राष्ट्रपतीची लागते. मग लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये असणारे कोण असतात, खासदार असतात. हे खासदार संबंधित कायद्यावर स्वाक्षरी करतात का, करत नाहीत. कायद्यावर स्वाक्षरी करणारा एकच अंतिम माणूस आहे आणि ती कोण आहे, राष्ट्रपती आहे. आपल्या प्रोसेसनुसार
पण ब्रिटनच्या राज्यघटनेनुसार आम्ही काय उचललं, संसदेमध्ये राजपद, बरोबर आहे. तसं आमच्याकडे कोण आहे, राष्ट्रप्रमुख आहे. आणि त्यांची संसद कुणापासून बनली, याच्यामध्ये राजा किंवा राणी येईल, त्यासाठी एकच शब्द वापरतो, क्राऊन. क्राऊन म्हणल्यास राजा किंवा राणी म्हणण्याची गरज नाही. ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे तो राजाही असू शकतो आणि तो राणीही असू शकते. त्यामुळं क्राऊन म्हणलं की विषय संपला. क्राऊन पण येतो, हाऊस ऑफ लॉर्ड्स पण येतो आणि हाऊस ऑफ कॉमन्स पण येतो, म्हणजे सामान्यांचे सभागृह. हे तिन्ही घटक कशामध्ये आहेत, ब्रिटनच्या संसदेमध्ये आहेत. तसं भारताच्याही संसदेमध्ये राष्ट्रपती आहे. पण ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स याचे सदस्य काय करतात तर कायद्यावरती स्वाक्षरी करतात. भारतामध्ये खासदार स्वाक्षरी करत नाहीत आणि ब्रिटनचा राजा किंवा राणी कायद्यावर स्वाक्षरी करत नाही. याचं कारण आहे, एखादा कायदा जर चुकीचा आला तर त्या कायद्याबद्दल तिथल्या खासदारांना शिक्षा होऊ शकते, पण राजा किंवा राणी ही कधीच चुकीची नसते. या तत्वावर ब्रिटनची संसद चालते. कारण राजा असेल किंवा राणी असेल ते कधीच काय असू शकत नाही, चुकीची असू शकत नाही. या तत्वावर त्यांच्या कायद्यावर क्राऊनची स्वाक्षरी काय केली जात नाही, केली जात नाही. पण इकडल्या सदस्यांची मात्र काय केली जाते, स्वाक्षरी केली जाते. पण भारतात तशी पद्धत स्वीकारली गेली आहे का, तर भारतात तशी पद्धत स्वीकारण्यात आलेली नाही. कारण यांचं जे तत्व आहे ते तत्व असं आहे की राजा किंवा राणी कधीच काय असू शकत नाही, चुकीची असू शकत नाही. या तत्वावर ब्रिटनचे कायदे तयार केले जातात का, 100% केले जातात. पण भारतामध्ये तसा प्रकार नाहीये. कारण भारतामध्ये स्वाक्षरी कुणाची लागते अंतिम, फक्त आणि फक्त राष्ट्रपतीचीच लागते, खासदाराची लागेल का, नाहीये. आणि दुसरा फरक जर काय असेल ब्रिटन आणि भारताच्या संसदेमध्ये, तर ब्रिटनची संसद ही सार्वभौम आहे. ही कशी आहे, तर ब्रिटनची संसद सार्वभौम आहे, भारताची संसद सार्वभौम नाही. सार्वभौम असणं काय आहे याला एका वाक्यात सांगतो. आता याला टेक्निकली एक्सप्लेन न करता एका वाक्यात तुम्हाला समजेल अशा भाषेत जर सांगायचं म्हणलं, सार्वभौम असणं म्हणजे काहीही करण्याचं स्वातंत्र्य असणं. ओके, सार्वभौम असणं म्हणजे काहीही करण्याचं काय असणं, स्वातंत्र्य असणं. आता एव्ही डायसीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, एव्ही डायसी जो की ब्रिटनचा घटनातज्ञ आहे, त्याने संसदेबद्दल 3 अप्रोच मांडलेले आहेत. किती अप्रोच मांडलेले आहेत, 3. या 3 अप्रोच मध्ये भारताची संसद कुठे बसते का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. पण ब्रिटनच्या संसदेबद्दल स्टेटमेंट देत असताना एक घटनातज्ञ आहे ज्याचं नाव आहे डे लोल्मे. ओके, तो सुद्धा ब्रिटनचाच आहे. डे लोल्मेच्या दृष्टिकोनातनं ब्रिटनची संसद जी सार्वभौम आहे, सार्वभौम म्हणजे मी काय म्हटले एका वाक्यात, काहीही करण्याचा अधिकार. या डी लोल्मेनं ब्रिटनच्या संसदेबद्दल एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि ते स्टेटमेंट काय होतं, तर त्याचं म्हणणं असं आहे, ब्रिटनची संसद पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुष जर सोडलं तर बाकी काहीही करू शकते, बाकी काहीही करू शकते. म्हणजे ब्रिटनची संसद फक्त पुरुषाला स्त्री करू शकत नाही आणि स्त्रीला काय करू शकत नाही, पुरुष करू शकत नाही. एवढं जर वगळली गोष्ट तर बाकी कुठलीही गोष्ट ब्रिटनची संसद करू शकते. मग काही लोकांच्या मनात खाली बसल्या बसल्या विचार येत असेल, सर भारताची संसद करू शकते का, नाही. कारण भारताची संसद तर सार्वभौमच नाही. कारण ब्रिटनची संसद सार्वभौम आहे म्हणून आपण असं म्हणतो. मग एक्झॅक्टली ब्रिटनची संसद सार्वभौम आहे याचा अर्थ काय होतो, तर ॲज पर द व्ह्यू ऑफ एव्ही डायसी, एव्ही डायसीच्या म्हणण्यानुसार काय आहे, 3 अप्रोच आहेत ब्रिटिशची किंवा कुठलीही पार्लिमेंट सार्वभौम असण्याची. पहिला अप्रोच काय सांगतो की त्या संसदेला कोणत्याही प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार असतो. मग नवीन कायदा करू, जुन्या कायद्यात दुरुस्ती करू किंवा जुना कायदा रद्द करू, काहीही करू, तो करण्याचा अधिकार कुणाला असतो, त्या देशाच्या संसदेला असतो. मग भारताच्या सुद्धा संसदेला हा अधिकार आहे का, 100% आहे. भारताची संसद नव्यानं कायदे करू शकते, जुने कायदे रद्द करू शकते, जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती करू शकते, याबद्दल डाऊट नाहीये. पण या एका अप्रोचवरनं भारताच्या संसदेला सार्वभौम म्हणता येईल का, म्हणता येणार नाहीये. दुसरा अप्रोच काय सांगतो एव्ही डायसी,
एव्हिडायसी म्हणतो ज्या वेळेस भारताच्या किंवा जगाच्या कोणत्याही संसदेमध्ये सामान्य कायदा आणि घटनेमध्ये दुरुस्ती करणारा घटना दुरुस्ती कायदा याच्यामध्ये फरक नसतो. म्हणजे सामान्य कायदा करायचा असेल तरी तीच प्रक्रिया आणि देशाच्या घटनेमध्ये जरी बदल करायचे असेल तर तीच प्रक्रिया. म्हणजे याला असं काही स्पेशल स्टेटस नाहीच आहे. सामान्य कायदा जसा तसाच देशाच्या घटनेमध्ये सुद्धा कायदा करता येईल. या दोघांची प्रक्रिया सारखी असते. जेव्हा आपण काय म्हणतो संसद सार्वभौम आहे, भारतामध्ये असा विषय नाहीये. भारतामध्ये सामान्य कायद्याला काही साधं बहुमत चालतं, पण घटना दुरुस्ती जर करायची असेल भारताच्या संसदेला तर त्यासाठी मात्र विशेष बहुमतच लागतं. कसलं बहुमत लागतं? विशेष. मग भारताच्या घटनेनं सामान्य आणि घटना दुरुस्ती कायदा या दोघांना सेपरेशन केलेलं आहे का? 100% केलेलं आहे. आणि एव्हिडायसी तिसरा फंडा सांगतो की संसदेने केलेला कायदा न्यायालय रद्द करू शकणार नाही. संसदेने केलेला कायदा न्यायालय रद्द करू शकणार नाहीये. इट मीन्स नो ज्युडिशियल रिव्ह्यू. तिथं न्यायिक पुनरावलोकन कायद्याचं होणार नाही. बट ऍक्च्युअल मध्ये ज्या लोकांनी, ज्या तज्ज्ञांनी भारताची राज्यघटना, जे 299 लोक एकत्र आली, यांनी जे भारताच्या राज्यघटनेचं स्वरूप किंवा स्ट्रक्चर जे स्वीकारलं त्याचं एका वाक्यात जर मला वर्णन सांगायचं असलं तर भारताची संसद ज्या तत्वावर काम करते ते तत्व आहे डॉक्ट्रिन ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. म्हणजे चेक करा आणि बॅलन्स करा. कारण भारतामध्ये जर एखादा कायदा आला आणि त्या कायद्यामुळे फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन जर झालं तर भारताचं न्यायालय कायदा रद्द करू शकतं का नाही? 100% फंडामेंटल राईट्स मध्ये सांगितलं की कायदा काय करता येऊ शकतो? रद्द करता येऊ शकतो. पण हे तीन जे अँगल आहेत हे तिन्ही फंडे ब्रिटनच्या संसदेला लागू होतात. आम्ही ब्रिटनच्या संसदेचं स्ट्रक्चर उचललं, संसदेत राजपदाचं. बट ऍक्च्युअल मध्ये ब्रिटन सारखी भारताची संसद सार्वभौम आहे का? तर सार्वभौम नाहीये. मग कोणत्या अँगलने भारताची संसद सार्वभौम नाही? तर याचा सरळ अर्थ असा आहे की भारताच्या संसदेवरती कायदेशीर लिमिटेशन्स टाकले गेलेले आहेत. कसले लिमिटेशन्स टाकले गेले आहेत? कायदेशीर लिमिटेशन्स किंवा कायदेशीर मर्यादा टाकल्या गेल्या आहेत. म्हणजे कसं काय टाकल्या गेल्या आहेत? तर सरळ अर्थ आहे भारतीय नागरिकांना फंडामेंटल राईट्स दिले गेले आहेत का? 100% दिलेत. तुमच्या मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही कुणाकडे जाऊ शकता? सुप्रीम कोर्टाकडे किंवा हायकोर्टाकडे जातात. जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाकडे जाल, जर संसदेने केलेल्या कायद्यामुळे तुमच्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं तर न्यायालय काय करतं? कायदा रद्द करतं का नाही? 100% कायदा रद्द करतं. मग भारतामध्ये न्यायालय कायदा रद्द करू शकतं का? तर 100% करू शकतं. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारतामध्ये सामान्य आणि घटना दुरुस्ती कायदा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. एकाच प्रक्रियेनुसार भारतात सामान्य कायदाही होत नाही आणि घटना दुरुस्ती कायदाही होत नाहीये. मग त्या अँगलनेही भारताची संसद सार्वभौम नाहीये. शिवाय आणखीन याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं झालं, भारताची संसद कोणताही कायदा करू शकते ॲज पर द व्ह्यू ऑफ एव्हिडायसी. बट जे अनुसूची किंवा शेड्यूल 7 मध्ये ज्या 3 सूची दिलेल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि कॉन्करंट सूची किंवा कॉन्करंट लिस्ट, ज्याला तुम्ही समवर्ती सूची म्हणतात, यापैकी कोणत्या सूचीवरती फक्त कायदे करू शकते? केंद्र सूचीवरतीच कायदे करू शकते. राज्य सूचीमधल्या विषयावर कायदे करेल का? एक्सेप्शनल लेवलला करू शकते. एक्सेप्शनल लेवल म्हणजे अपवादात्मक स्थितीमध्ये, जसं की एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे तर कायदा कोण बनवेल? संसद बनवेल. एखाद्या वेळेस राज्यसभेने ठराव केला आणि लोकसभेला जर तो अधिकार दिला तर तशा वेळेस एक कायदा केला जाऊ शकतो. ज्या वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली असेल त्यावेळेस राज्य सूचीवरती कायदा कोण करू शकतं? संसद करू शकतं. बट ते एक्सेप्शनल आहे. ते कसं आहे? एक्सेप्शनल आहे. ते रुटीनचा भाग आहे का संसदेच्या? नाहीये. मग आता भारताच्या संसदेला जर कायदा बनवायचा असेल तर फक्त कोणत्या विषयावरती बनवू शकते? केंद्र सूची. म्हणजे लिमिटेशन्स आहेत का नाही? 100% लिमिटेशन्स आहेत. आणि केंद्र सूची या विषयावरती कायदे बनवत असताना सुद्धा या कायद्यांना कोणतं तत्व लागू आहे? ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायिक पुनरावलोकनाचं सुद्धा तत्व काय आहे?
लागू आहे. म्हणजे संसदेनं केलेला कायदा जर चुकीचा असेल तर त्याचा अभ्यास करण्याचं काम भारताच्या संसदेने कोणाला दिलेलं आहे? भारताच्या न्याय व्यवस्थेला दिलेला आहे. आणि भारताच्या न्याय व्यवस्थेला जर वाटलं की बाबा केलेला कायदा कसा आहे? चुकीचा आहे, तर त्यावेळेस भारतीय संसदेने केलेला कायदा भारताची न्याय व्यवस्था रद्द करू शकते का करू शकत नाही? करू शकते. मग या सगळ्या अँगलने जर विचार केला तर भारताची संसद ह्या ब्रिटनच्या संसदेप्रमाणे सार्वभौम आहे का? तर बिलकुल सुद्धा सार्वभौम नाहीये. पण एक महत्वाचा मुद्दा, भारताने जे स्ट्रक्चर उचललेलं आहे कोणतं? संसदेमध्ये राष्ट्रपती असण्याचं, ते स्ट्रक्चर मात्र आम्ही कोणाकडून स्वीकारलेलं आहे? ब्रिटनकडनं स्वीकारलेलं आहे. कारण ब्रिटनच्या संसदेमध्ये कोण आहे? क्राऊन किंवा राजपद आहे. तसंच भारताच्या संसदेमध्ये कोण आहे? राष्ट्रप्रमुख आहे. मग आता एक्झॅक्टली आम्ही संसदेच्या बाबतीत अमेरिकेला स्वीकारलं नाही तर आम्ही कुणाला स्वीकारलेला आहे? ब्रिटनला स्वीकारलं आहे. पण ब्रिटनलाही कुठपर्यंत स्वीकारले? तर ब्रिटनला सुद्धा आम्ही फक्त कंपोजिशनच्या पातळीवरती स्वीकारलेलं आहे. त्याशिवाय आम्ही त्यांच्यासारखं भारताच्या संसदेला सार्वभौम केलेलं आहे का? नाहीये. कारण भारतामध्ये सर्वोच्च ठिकाणी कोणीच नाही, सगळं बॅलेन्स आहे. कसं आहे? सगळं बॅलेन्स आहे. भारताची न्याय व्यवस्था तिच्या मर्यादेमध्ये ती स्वतंत्र आहे आणि भारताची संसद कायदे बनवत असताना तिच्या मर्यादेमध्ये किंवा संसदेच्या मर्यादेमध्ये संसद कशी आहे? तर ती मात्र स्वतंत्र आहे. मग जेव्हा जेव्हा आपण भारताची संसद अभ्यासत आहोत त्यावेळेस आम्ही बेस ब्रिटनचा घेत आहोत. पण जेव्हा आम्ही अभ्यास करत आहोत त्यावेळेस भारताची संसद सार्वभौम नाही हे पहिल्यांदा डोक्यामध्ये ठेवा. राष्ट्रपती भारताच्या संसदेत का आला? तर आम्ही स्ट्रक्चर कोणाचं स्वीकारलं आहे? ब्रिटनचं स्वीकारलं आहे. जसं तिथं राजपद आहे तिथं इथं कोण आहे? राष्ट्रपती आहे. पण त्यांच्यासारखं खासदार स्वाक्षरी करतात आणि राजपद करत नाही असं बिलकुल नाही. भारतामध्ये खासदार स्वाक्षरी करत नाहीत पण राष्ट्रपती काय करावा लागतो? स्वाक्षरी करावाच लागतो. जर त्याने स्वाक्षरी केली तरच त्याचा कशामध्ये रूपांतर होतं? कायद्यामध्ये रूपांतर होतं. आणि तिथं राजाची का स्वाक्षरी घेतली जात नाही? तर याचं कारण एकच आहे की राजा किंवा राणी कधीच काय नसते? चुकीची नसते. या तत्वावरती ती कायदे निर्मिती केली जाते. आणि तसंच आपली संसद सार्वभौम सुद्धा नाही आहे. आणि ही जी संसद आम्ही ब्रिटिश पार्लियामेंट किंवा ब्रिटिशच्या आधारावरती किंवा ब्रिटनच्या आधारावरती स्वीकारली आहे तिचं काम भारतात फक्त कायदे तयार करणं इतकंच लिमिटेड आहे का? तर इतकंच लिमिटेड नाहीये. कारण ती कायदेही करते, अर्थसंकल्पही मांडते, त्याला मान्यताही देते, तसंच निवडणुकीचे कायदे तयार करते, घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं काम करते. याच्याही पलीकडे जाऊन जे भारताचा वास्तव प्रमुख आहे म्हणजेच पंतप्रधान आणि त्याच्या नेतृत्वाखालं मंत्रिमंडळ त्यांच्या विरोधामध्ये अविश्वासदर्शक ठराव सुद्धा संसदेमध्येच मांडला जातो. म्हणजे कार्यकारी मंडळाला सुद्धा कंट्रोलिंग करण्याची पॉवर जर कोणाकडे असेल तर ते सुद्धा कोणाकडे आहे? संसदेकडे आहे. म्हणजे संसद भारतातल्या प्रत्येक घटकावरती प्रभाव टाकते. भारताची संसद फक्त कायदा बनण्यापुरती मर्यादित आहे का? नाही आहे. मग एक्झॅक्टली हे सगळंच बरोबर आहे. मग जसा राष्ट्रपती का असतो आम्हाला कळालं की बाबा संसदेचं अधिवेशन बोलवतो, त्याची सत्र समाप्तीची घोषणा करतो, लोकसभेचं विसर्जन करतो, संसदेला काय करत असतो? अभिभाषण देत असतो. हे सगळं जरी राष्ट्रपती करत असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपती हा संसदेचा सदस्य नसतो. हे मात्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे. भलेही तो इंटिग्रल पार्ट असेल कशाचा? इंडियन पार्लियामेंटचा भलेही तो इंटिग्रल पार्ट आहे पण तो मेंबर आहे का पार्लियामेंटचा? मेंबर बिलकुल सुद्धा पार्लियामेंटचा नाहीये. मग एक्झॅक्टली आपण जी चर्चा इथून पुढे करणार आहोत, राष्ट्रपती अंतिम टप्प्यात येणार आहे. मग मुख्यतः आपली सुरुवात कुठून असणार आहे? राज्यसभा आणि लोकसभा या दृष्टिकोनातून आपला अभ्यास किंवा या दृष्टिकोनातून आपली चर्चा चालणार आहे. मग आता पहिला प्रश्न हाच तयार होतो आणखीन की मास्तर संसदेचे 2च सभागृह का? एक सभागृह स्वीकारला असतं तरी चाललं असतं. द्विसदन वाद भारतामध्ये आहे, त्याला बाय कॅमेरलिझम म्हणतात आणि ते सुद्धा आम्ही ब्रिटनकडनंच घेतलेलं आहे. जसं आता मी सांगितलं राजपथ संसदेमध्ये, तसंच आता ही पूर्ण स्ट्रक्चर कुणावर आधारित आहे? ब्रिटनवर आधारित आहे. मग आता आमची भारताची संसद सुद्धा
कुणापासून बनली? राष्ट्रपती, तसंच आणखीन त्याच्यामध्ये कोण आहे? राज्यसभा, आणि तसंच आणखीन कोण आहे? लोकसभा. तसंच आणखीन कोण आहे? लोकसभा. यापासून भारताची संसद बनलेली आहे. मग आता ही जी भारताच्या संसदेच्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स केल्या गेल्या आहेत, त्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत? संसदेच्या संदर्भाची कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 79 मध्ये आहे की भारतासाठी एक काय असेल? संसद असेल. याशिवाय राज्यसभेबद्दलची प्रोव्हिजन आर्टिकल 80 मध्ये आहे आणि लोकसभेबद्दलची तरतूद इंडियन आर्टिकलच्या 81 मध्ये आहे. मग आता राष्ट्रपतीला थोड्या वेळासाठी मी स्किप करतो, कारण का तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की या दोन सभागृहामध्ये भारी कोण आहे आणि दुसरा कसा आहे. मग आता पहिल्यांदा जर या दोन्हीतला फरक कळाला तर परत याचे सदस्य होणं, निवडणूक प्रक्रिया, यांचे नेते, यांचे पीठासीन अधिकारी, ह्या सगळ्या बेसिक फॅक्ट्स आहेत. फक्त तुम्हाला पहिला हा 1 तास समजणं गरजेचं आहे. कारण का? ह्याच्यामध्ये एकूण संकल्पना लपलेली आहे इंडियन पार्लियामेंटची. मग आता राज्यसभा 80 नुसार आहे, याची रचना सुद्धा ऍज पर द आर्टिकल 80 नुसार आहे, आणि लोकसभेची रचना कुणानुसार आहे? 81 नुसार आहे. आता जर मी अमेरिकेचा विचार केला, तर अमेरिकेचा विचार करता तिथली राज्यसभा म्हणजेच अमेरिकेचं कोणतं सभागृह? वरिष्ठ सभागृह. कारण एक लक्षात ठेवा, राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात आणि लोकसभेला कोणतं सभागृह म्हणतात? कनिष्ठ सभागृह म्हणतात. मग आता यालाच आणखीन दुसरं नाव काय आहे? हे राज्यसभा जे असतं ते राज्याला रिप्रेझेंट करत असतं आणि लोकसभा जे आहे ते लोकांना रिप्रेझेंट करत असतं. म्हणजेच कुणाला रिप्रेझेंट करत असतं? जनतेला. त्यामुळं लोकसभेला जे म्हणतात, लोकसभेला म्हणतात पहिलं सभागृह किंवा पहिले सभागृह. कारण इथं कुणाला रिप्रेझेंट केलं जात आहे? जनतेला रिप्रेझेंट केलं जात आहे. आणि इकडं राज्यांना रिप्रेझेंट केलं जातं म्हणून त्याला कितव्या क्रमांकाचं सभागृह म्हणतात? दुसरे सभागृह म्हणतात. मग आता एवढ्या शब्दावरून तर तुम्हाला प्रयोग कळाला असेल. पहिलं सभागृह लोकसभेला म्हटलं जात असेल तर महत्वाचं सभागृह कोणतं असेल? लोकसभा असेल. आणि याला जर दुसरं सभागृह म्हटलं जात असेल तर दुय्यम क्रमांकाचं कोणतं असणार आहे? राज्यसभाचा असणार आहे. ह्याच्याशिवाय तर याला क्रमांक विनाकारण देण्यात आलेले नाहीयेत. मग आता एक्झॅक्टली हे जे दुसरे सभागृह किंवा पहिले सभागृह म्हणतो, हे भारताच्या या वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहाला आपण 1954 पासून राज्यसभा आणि लोकसभा म्हणतो. आणि राज्यसभा आणि लोकसभा हे जे शब्द आहेत ही हिंदी भाषेतले शब्द आहेत. लक्षात ठेवा, आयोगाने मेन्सला हा प्रश्न विचारला होता. 1954 पासून म्हणतो आपण राज्यसभा आणि काय? लोकसभा. या अगोदर आपण राज्यसभा आणि लोकसभा म्हणत नव्हतो. 1950 पासून 1954 पर्यंत आपण राज्यसभेला राज्य परिषद म्हणत होतो. काय म्हणत होतो आपण? राज्य परिषद. तसं लोकसभेला काय म्हणतो तो? लोकांचे सभागृह. कुणाचे सभागृह? लोकांचे. म्हणजे सामान्यांचे सभागृह म्हणला तरी अडचण नाहीये. हे कुणाला म्हणतो तो आपण? लोकसभेला. 1954 मध्ये आपण काय उचललं? हिंदी शब्द उचलले. वरिष्ठ सभागृहाला आपण राज्यसभा म्हणायला चालू केलो आणि कनिष्ठ सभागृहाला काय म्हणायला लागलो आपण? लोकसभा असं म्हणायला लागलो. मग हे लोकसभा म्हणजे कुणाला रिप्रेझेंट करत आहे? जनतेला रिप्रेझेंट करत आहे. मग आता नीट ऐका, ज्या वेळेस मी अमेरिकेच्या बाबतीत चर्चा करेन या दोन सभागृहाच्या बाबतीत, कारण अमेरिकेमध्ये सुद्धा दोन सभागृह आहेत. एक सिनेट आहे ज्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो अमेरिकेचं, आणि दुसरं आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह जे तिथलं कसं आहे? कनिष्ठ सभागृह आहे. तसंच ब्रिटनमध्ये सुद्धा दोन सभागृह आहेत. त्यापैकी एक हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि दुसरं कुठलं आहे? हाऊस ऑफ कॉमन्स. बरोबर. मग तसंच भारतामध्ये सुद्धा दोन सभागृह आहेत, राज्यसभा आणि लोकसभा. मग जेव्हा मी अमेरिकेचा विचार करतो किंवा अमेरिकेच्या सिनेटचा विचार करतो त्यावेळेस अमेरिकेचं जे सिनेट आहे ते खूप मजबूत आहे. म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या समान आहे असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. का बरं असं म्हणत आहे मी? की बाबा जसं भारतामध्ये राज्यसभेला मी दुसरं सभागृह म्हणत आहे तसं अमेरिकेत आहे का? नाही. अमेरिकेचं जे वरिष्ठ सभागृह आहे ते कसं आहे? स्ट्रॉंग आहे, ते पॉवरफुल आहे. पण ब्रिटनमध्ये काय पद्धत आहे? ब्रिटनचं जे वरिष्ठ सभागृह आहे ज्याला आपण काय म्हणतो? हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणतो. हे हाऊस ऑफ लॉर्ड्स ब्रिटनचं
कमकुवत आहे. म्हणजे ते तितकं स्ट्रॉंग आहे का? नाहीये. म्हणजे थोडक्यात अमेरिकेमध्ये स्ट्रॉंग आहे वरिष्ठ सभागृह आणि ब्रिटनमध्ये कसं आहे तर ते मात्र वीक आहे. मग आता हे बायकॅमरॅलिझम किंवा द्विसदनवाद जो भारताने स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये भारतातले हे जे 2 सभागृह आहेत याच्यामध्ये कोण स्ट्रॉंग आहे? म्हणजे अमेरिकेसारखं सिनेटला स्ट्रॉंग केलं गेलं आहे का ब्रिटन सारखं हाऊस ऑफ लॉर्ड्सला म्हणजे वरिष्ठ सभागृहाला वीक केलं गेलं आहे? भारतात राज्यसभा स्ट्रॉंग पण नाही आणि वीक पण नाही. मग काय आहे भारतात? बॅलेन्स आहे. कसं आहे? तुम्ही आवाज सुद्धा बॅलेन्स मूड मध्ये काढायला लागलात. काय आहे भारतात? बॅलेन्स आहे. जुगाड आहे म्हणत जावा रे. भारतात काय? हा. मग भारतामध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये काय साधलं गेलेलं आहे? बॅलेन्स साधलं गेले. आमची वरिष्ठ सभागृह हे ब्रिटन इतकं दुबळं पण नाही आणि अमेरिके इतकं काय नाही, स्ट्रॉंग पण नाही. मग ज्या वेळेस मी राज्यसभा आणि लोकसभा यांची तुलना करतो त्यावेळेस याचा क्लिअर अर्थ असा आहे की या 2 सभागृहांची तुलना करत असताना 3 डायमेन्शन्समधनं आपण याचा विचार करावा लागतो. पहिलं इक्वल स्टेटस. इक्वल स्टेटस म्हणजे जिथे राज्यसभा आणि लोकसभा यांना समान अधिकार आहेत. राज्यसभा आणि लोकसभा यांना कसले अधिकार आहेत? समान अधिकार आहेत. दुसरं आहे अनइक्वल स्टेटस. दुसरं आहे अनइक्वल स्टेटस. अनइक्वल स्टेटस मीन्स राज्यसभा इज नॉट इक्वल टू लोकसभा. राज्यसभा इज नॉट इक्वल टू लोकसभा म्हणजे राज्यसभा ही लोकसभेपेक्षा कमी आहे. राज्यसभा कशी आहे? लोकसभेपेक्षा कमी आहे. आणि तिसरं स्पेशल स्टेटस. कसलं स्टेटस? स्पेशल स्टेटस. आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या माणसांना या 3 कॅटेगरीमध्ये ठेवतो का नाही? कोण कसं असते? काळजाच्या बाहेर असते, कोण काळजाच्या मध्ये असते आणि कोण कोण काळीज कापून लांब गेलेला असते. हे तिन्ही बी कॅटेगरी कुठे आहेत माणसाच्या आयुष्यात? तसं कशामध्ये असतात? इकडं राज्यसभा आणि लोकसभेमध्ये आहेत. मग स्पेशल स्टेटस कुणाला? तर राज्यसभेला. कारण आपण कुणाच्या तुलनेत कुणाचा अभ्यास करत आहोत? लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेचा अभ्यास करत आहोत. मग भारतामध्ये जे द्विसदन आहे किंवा 2 सदनं आहेत, सदन म्हणजे सभागृह, तर यापैकी एक आहे राज्यसभा आणि लोकसभा. मग इक्वल स्टेटस आहे म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातनं इक्वल स्टेटस आहे? तर लक्षात ठेवा, ज्या वेळेस भारतामध्ये सामान्य कायदा आणायचा आहे किंवा भारताच्या घटनेमध्ये दुरुस्ती करायची आहे त्यावेळेस घटनेत दुरुस्ती करत असताना किंवा सामान्य कायदा आणत असताना जितका अधिकार लोकसभेला आहे तितकाच अधिकार कुणाला आहे? राज्यसभेला आहे. म्हणजे याच्यामध्ये राज्यसभा भारी किंवा लोकसभा भारी असं म्हणायचा विषय आहे का? नाही. दोघंही कसे आहेत? दोघंही समान आहेत. मग आणखीन असं इक्वल स्टेटस कुठे कुठे आहे? आणखीन असं बऱ्याच ठिकाणी आहे, पण मोजके उदाहरणं देऊन तुम्हाला मी पुढे चालतो कारण तुम्हाला समजलं पाहिजे हे दोन्ही सभागृह जर असले तरी हे दोन्ही सभागृहामध्ये एकच लय भारे अशातला प्रकार नाहीये आणि कुठलाच एक सभागृह एका कारणासाठी खूप भारी ठरू शकतो अशातली बाब नाहीये. जर हा काही बाबतीत भारी असेल तर हा सुद्धा काही बाबतीत काय आहे? भारी आहे. आणि हा जर काही बाबतीत भारी असेल तर हा सुद्धा काय आहे? काही बाबतीत भारी आहे. म्हणजे जेव्हा 2 अपूर्ण असलेली माणसं एकत्र येतात तेव्हा काय होतं? काय होतं? 2 अपूर्ण असलेली माणसं एकत्र आल्यास काय होतं? पूर्णत्व लागतं. बस तसं लोकसभा आणि राज्यसभा 2 कशा आहेत? अपूर्ण आहेत. जेव्हा ते एकत्र येतात त्यावेळेस काय लागतं? बस एवढं समजले पुरेसं आहे. मग सामान्य कायदा आणि घटना दुरुस्ती कायद्याला काय लागतं? समान प्रोसिजर आहे. याच्यामध्ये भारी कोण हलका कोण हा विषय आहे का? बिलकुल तसला विषय नाही. याशिवाय दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या वेळेस राष्ट्रपतीची निवडणूक पार पडते, उपराष्ट्रपतीची निवडणूक पार पडते त्यावेळेस त्याच्या मतदानामध्ये लोकसभेचेही खासदार मतदान करतात आणि राज्यसभेचेही खासदार मतदान करतात आणि विशेषतः या सर्वांच्या मतांचं मूल्य कसं असतं? समान असतं. मग राज्यसभेचा खासदार म्हणून त्याची व्हॅल्यू कमी आणि लोकसभेचा म्हणून त्याची व्हॅल्यू जास्त असं होईल का? नाहीये. मग ज्या पद्धतीने यांच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार समान आहे तसं यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा यांना कसा आहे? समानच आहे. कारण पदावरून दूर करत असताना राज्यसभा आणि लोकसभा या दोन्हीही सभागृहाने त्याला संमती देणं गरजेचं आहे का नाही?
100% संमती देणं गरजेचं आहे. लोकसभेनं म्हटलं आणि संमती दिली आणि म्हणून त्याला पदावरून काढलं असं होईल का? होणार नाही. कारण एखाद्याला जर पदावरून दूर करायचं असेल तर लोकसभेनेही मंजुरी द्यावी लागते आणि राज्यसभेने सुद्धा मंजुरी द्यावी लागते. मग इव्हन तुम्हाला मुख्य निवडणूक आयुक्ताला किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला किंवा हायकोर्टाच्या न्यायाधीशाला कुणालाही काढायचा असू, या दोघांचा दर्जा कसा आहे तर 100% समान आहे. इवन भारतामध्ये जर राज्य निर्मिती करावायची असेल तर या दोघांना सुद्धा अधिकार कसा आहे? समान आहे. मग आता या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आणखीन समान आहेत. जेव्हा तुम्ही राज्यघटना वाचतात त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्क्लूड करायच्या असतात. पण आता मी उदाहरणाखातीर काही टॉपिक मधले काही आशय तुम्हाला सांगून जात आहे की बाबा यांचं खरंच इक्वल स्टेटस काही बाबतीत आहे का? तर 100% काही बाबतीत इक्वल स्टेटस आहे. मग आता काही ठिकाणी जसं इक्वल स्टेटस जपलेलं आहे दोन्ही सभागृहाचं, तसं काही ठिकाणी अनइक्वल स्टेटस सुद्धा जपलेलं आहे. कसं जपलेलं आहे? अनइक्वल स्टेटस सुद्धा जपलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की काही ठिकाणी राज्यसभेपेक्षा कोण भारी आहे तर काही ठिकाणी राज्यसभेपेक्षा लोकसभा भारी आहे. जसं की अर्थविधेयक जर मांडायचं असेल तर अर्थविधेयक फक्त कुठे मांडता येऊ शकतं? पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागतं, राज्यसभेत मांडता येत नाही. मग आता या बाबतीत राज्यसभा कमी झाली का नाही? 100% कमी झाली. कारण इथं आता स्पेशल स्टेटस किंवा स्पेशल दर्जा कुणाला भेटला? लोकसभेला. कारण अर्थविधेयक कुठे मांडता येऊ शकतं? फक्त लोकसभेत. एखादं विधेयक अर्थविधेयक आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा लोकसभेच्या सभापतीला आहे. कुणाच्या? लोकसभेच्या सभापतीला. राज्यसभेचा अध्यक्ष ठरवू शकत नाही एखादं विधेयक कोणतं आहे का नाही, अर्थविधेयक आहे का नाही हे कोण ठरवू शकत नाही? राज्यसभेचा अध्यक्ष ठरवू शकत नाही. मग हा स्पेशल अधिकार कुणाला आहे? लोकसभेलाच आहे. इवन जर मंत्रिमंडळाला पाडायचं असेल तर अविश्वास ठराव किंवा अविश्वास दर्शक प्रस्ताव किंवा ठराव फक्त कुठे मांडता येऊ शकतो? फक्त लोकसभेमध्ये मांडता येऊ शकतो. हे जे सगळे शब्द मी घेत आहे पहिल्यांदा, काही लोकांना हे शब्द नवे वाटत असतील, त्यामुळे कोमात जाण्याची बिलकुल गरज नाही. हे सगळ्या शब्दाला एक्सप्लेन पुढे केलं जाणार आहे. पण जेव्हा मी एक्सप्लेन करत असेल त्यावेळेस ऐकल्यास तुम्हाला नवीन वाटू नयेत यासाठी अगोदर या सगळ्या शब्दांचा तुम्हाला परिचय करून देत आहे आणि इंडियन पार्लिमेंटची एक ओळख सुद्धा याच्यामधनं करून देत आहे आणि याच्यामधनं तुम्हाला कंपॅरिझन सुद्धा कळायला सोपं जात आहे. मग तसंच अविश्वास ठराव फक्त कुठे मांडता येऊ शकतो? लोकसभेमध्येच मांडता येऊ शकतो. याशिवाय ज्या वेळेस अर्थसंकल्पाचा पैसा कमी पडतो त्यावेळेस अनुदानाची मागणी ही फक्त लोकसभेतच करता येते, राज्यसभेत अनुदानाची मागणी करता येत नाही. आम्हाला पैसा कमी पडलाय, थोडा पैसा द्या, असं कुणाकडे मागावं लागतं? लोकसभेमध्येच सांगावं लागतं की आम्हाला काय पैसा कमी पडलाय. अनुदानाच्या मागणीवर मतदान करण्याचा अधिकार फक्त लोकसभेला आहे. मतदान करण्याचा अधिकार फक्त कुणाला आहे? लोकसभेला आहे. राज्यसभेला आहे का? नाही आहे. मग अशा बऱ्याच गोष्टींमध्ये अनइक्वल स्टेटस आहे कुणाकुणामध्ये? राज्यसभा आणि लोकसभा. मग आता अनइक्वल स्टेटस आहे म्हणून राज्यसभेचं महत्व कमी होते का? नाहीये. कारण काही बाबतीत कसं स्टेटस आहे? इक्वल स्टेटस आहे. आता काही बाबतीमध्ये अनइक्वल स्टेटस आहे तर इट्स ओके ना, कोई बात नाही. काही गोष्टीत आहे ना तर आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की अनइक्वल स्टेटस आहे म्हणजे राज्यसभेमध्ये काहीच स्पेशल नाही, असं बिलकुल नाही. कारण का? ज्या वेळेस आपण तिसरा अप्रोच पाहत आहोत राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की काही स्पेशल स्टेटस सुद्धा राज्यसभेला लाभलेले आहेत का? तर 100% काही स्पेशल अप्रोच सुद्धा राज्यसभेला लाभलेले आहेत. जसं की याची उदाहरणाखातीर मी एक 2-3 आर्टिकल सांगतो. आर्टिकल 67 एक आहे, आर्टिकल 249 एक आहे, आर्टिकल 312 हे एक आहे. हे 3 आर्टिकल तरी उगे एका वाक्यात सांगून जातो की कसं काय स्पेशल स्टेटस आहे राज्यसभेला. फॉर एक्झाम्पल साठी उपराष्ट्रपतीला जर पदावरून दूर करायचा असेल, कुणाला? उपराष्ट्रपतीला. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा कोण असतो?
पदसिद्ध अध्यक्ष असतो. कसला अध्यक्ष असतो? पदसिद्ध अध्यक्ष असतो. मग आता या उपराष्ट्रपतीला जर पदावरून दूर करायचं असेल तर उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती म्हणूनच पदावरून दूर करतात. लक्षात ठेवा, राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून दूर केलं जात नाही. काय म्हणून दूर केलं जातं? उपराष्ट्रपती म्हणूनच दूर केलं जातं. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की उपराष्ट्रपतीला पदावरून जर दूर करायचं असेल तर उपराष्ट्रपतीला पदावरून काढणारा ठराव हा पहिल्यांदा राज्यसभेमध्येच मांडता येतो, लोकसभेमध्ये मांडता येत नाही. मग आता ही स्पेशल स्टेटस कुणाच झालं? राज्यसभेत झालं. कारण लोकसभा उपराष्ट्रपतीला काढणारा ठराव पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडता येतो का? नाहीये. बरोबर आहे. तो कुठे मांडावा लागेल? राज्यसभेमध्ये. आणि त्याला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून पदावरून काढलं जात नाही. काय म्हणून काढलं जातं? उपराष्ट्रपती म्हणूनच काढलं जातं. मग आर्टिकल 67 कुणाला स्पेशल स्टेटस दिले? राज्यसभेला. तसंच आर्टिकल 249 ने सुद्धा राज्यसभेला एक स्पेशल किंवा एक विशेष असा अधिकार दिलाय. जे आता तुम्हाला अनुसूची 7 मध्ये मी 3 सूची सांगितल्या, त्यापैकी एक सूची कोणती आहे? राज्य सूची. या राज्य सूचीमध्ये असलेले जे विषय आहेत याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्याच्या विधिमंडळाला आहे. केंद्र सरकार किंवा भारताची संसद राज्य सूचीमधल्या विषयावर सामान्य परिस्थितीमध्ये कायदा करू शकते का? करू शकत नाही. पण राज्यसभेने आर्टिकल 249 चा वापर केला आणि राज्य सूचीमधल्या एखाद्या विषयावर भारताच्या संसदेने कायदा करावा असं जर लोकसभेला पावर दिली तर भारताची संसद राज्य सूचीतल्या त्या विषयावर कायदा करू शकते. राज्यसभाच का देऊ शकते? तर याचं कारण असं आहे, राज्यसभा राज्याला रिप्रेझेंट करते आणि राज्याला रिप्रेझेंट करणाऱ्या राज्यसभेच्या सदस्याने जर असा अधिकार दिला तरच लोकसभा कशाच्या कोणत्या सूचीवर कायदा करू शकते? राज्य सूचीवर कायदा करू शकते. जर राज्यसभेने असा ठराव पारित नाही केला तर लोकसभा किंवा संसद राज्य सूचीवर कायदा बनवू शकते का? बनवू शकत नाही. मग आता ही स्पेशल पॉवर कुणाची झाली? राज्यसभेची झाली. याशिवाय 312 नुसार एक पॉवर आणखी कुणाला लाभलेली आहे? कोणतं? 249 वाला डबल सांगू. ठीक, तुम्ही सगळे डबल ऐका. ठीक, ऐकणार ना? काय आहे? 3 सूची आहेत भारतात. एक आहे केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची, तिसरी आहे समवर्ती. केंद्र सूचीवर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, त्याला मी विधिमंडळ म्हणतो. आणि समवर्ती सूचीमध्ये संसद आणि विधिमंडळ दोघेही करू शकतात. ठीक, पण राज्य सूचीवरती कायदा करण्याचा अधिकार मी कुणाला नाही म्हटलं? संसदेला नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये? सामान्य परिस्थितीमध्ये. असामान्य 5 परिस्थिती आहेत त्याच्यामध्ये संसद करू शकते, पण सामान्य परिस्थितीमध्ये करू शकेल का? नाही. मग आता राज्य सूचीचा एक विषय आहे पोलीस. कोणता विषय आहे? पोलीस. आता पोलीस विषयक कुठला जरी कायदा करायचा असेल तर फक्त आणि फक्त विधिमंडळच करू शकतं. कोण करू शकतं? फक्त विधिमंडळ. भारताची संसद करेल का? नाही. म्हणून महाराष्ट्राचे पोलीस वेगळे आहेत, कर्नाटकचे पोलीस वेगळे आहेत, दिल्लीचे पोलीस वेगळे आहेत. इव्हन महाराष्ट्रामध्येच मुंबई पोलीस वेगळं आहे का? नाही, 100% आहे. का बरं आहे? कारण हा राज्याचा विषय आणि राज्य ठरवेल पोलीस कसा असेल. पण आता राज्यसभेने जर ठराव केला की बाबा पोलीस या विषयावर कायदा संसदेने करावा, म्हणजेच आता राहिलेलं सभागृह कोणतं आहे? लोकसभाचं आहे ना, बरोबर. लोकसभा काय करू शकते? कायदा करू शकते का? तर मग आता राज्यसभेने असा ठराव पारित केला तर संसद कशावरती कायदा करू शकते? पोलीस. मग आता 249 नुसार राज्यसभाच असा ठराव करू शकते ज्या ठरावात सांगितलं जाईल की राज्य सूचीतल्या विषयावर कायदा कोणी करावा? संसदेने करावा, जो की मुख्य अधिकार कुणाचा आहे? विधिमंडळाचा आहे. पण विधिमंडळाचा हा अधिकार केंद्र सरकारला म्हणजेच संसदेला कुणी दिला? राज्यसभेने दिला. लोकसभा स्वतः घेऊ शकेल का? घेऊ शकणार नाही. मग हे कसलं स्टेटस झालं राज्यसभेचं? स्पेशल स्टेटस. इज इट क्लिअर? गेट इट? ओके. देन आर्टिकल 312 312 नुसार भारतात अखिल भारतीय सेवा आहेत. काय आहेत?
अखिल भारतीय सेवा, जसे की कलेक्टर, IPS, IFS या सगळ्या कसल्या सेवा आहेत? अखिल भारतीय सेवा आहेत. आणि सध्या भारतामध्ये अशा किती अखिल भारतीय सेवा आहेत? किती आहेत? 3 अखिल भारतीय सेवा आहेत. आता जर समजा एखादी आणखीन केंद्राला वाटलं की आणखीन एक अखिल भारतीय सेवा तयार करायची आहे, तर एखादी 4थी अखिल भारतीय सेवा जर करायची असेल तर पहिल्यांदा असा ठराव राज्यसभेनेच मांडावा लागतो. कुणी मांडावा लागतो? राज्यसभेनेच. म्हणजे अखिल भारतीय सेवा तयार करण्यास पुढाकार कुणी घ्यावा लागतो? राज्यसभेने. लोकसभेला किती जरी आणि काही जरी वाटत असलं तरीही लोकसभा अशी अखिल भारतीय सेवा तयार करू शकते का? करू शकत नाही. कोण पुढाकार घ्यावा लागतं? राज्यसभेने. मग आता या तिन्ही फॅक्ट्समध्ये कोण महत्वाचं आहे? उपराष्ट्रपतीला पदावरून काढायचं असेल तर कोण महत्वाचं आहे? कोण आहे? राज्यसभा आहे. तसंच जर अखिल भारतीय सेवा तयार करायची असेल तर कोण महत्वाचं आहे? राज्यसभा आहे. राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला जर द्यायचा असेल तर कोण महत्वाचं आहे? कोण महत्वाचं आहे? राज्यसभा. मग आता या 3 फॅक्टमध्ये राज्यसभेचं स्टेटस स्पेशल आहे का स्पेशल नाही आहे? स्पेशल आहे. मग आता या तिन्ही अप्रोचला जर एकाच वेळेस एकाच नजरेने जर आपण पाहिलो तर एक गोष्ट कळते, काही ठिकाणी राज्यसभा समान आहे, काही ठिकाणी राज्यसभा कमी आहे आणि काही ठिकाणी राज्यसभा कशी आहे तर स्पेशल आहे, म्हणजे लोकसभेपेक्षा भारी आहे. मग या सगळ्यांना जर मी एकत्र केलो तर या सगळ्यांना एकत्र केल्यास भारताच्या संसदेतले जे 2 सभागृह आहेत, या 2 सभागृहामध्ये जर काय आहे असं म्हटलं तर या 2 सभागृहामध्ये लफडं आहे असं म्हणायचं नाही, बॅलेन्स आहे. काय आहे? बॅलेन्स आहे. कळालं? म्हणजे आमची दोन्ही सभागृह अमेरिकेसारखं सिनेट मजबूत पण नाही आणि ब्रिटनसारखं आमचं वरिष्ठ सभागृह कसं नाही, दुबळं नाही. ते त्याच्या प्रमाणामध्ये कसे आहेत तर स्वातंत्र्य आहेत. म्हणजे भारतातली ईच अँड एव्हरीथिंग कशी आहे? कशी आहे? बॅलेन्स. फक्त आणि फक्त भारताचे नागरिक सोडून. सहमत? अरे सहमत आहात का नाही का तुम्ही? भारताचे नागरिकच नाही आहेत म्हणजे आपण बॅलन्स्ड जिंदगी जगत नाही. कसली जगतो तुम्ही? कसली जगतो? जुगाडाची जगतो. पण आपलं एक वैशिष्ट्य आहे वागवणं, लक्षात ठेवा. आपण जुगाड करून का जगणार? जर समजा यदा कदाचित एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय जुगाड निर्देशांक जर काढला ना वागवणं, तर पहिल्या क्रमांकाचा देश कोणता असेल? भारत. पण आपण जुगाड करून का जगेना? पण बॅलन्स जगतो आपण. ठीक. फक्त आपण बॅलन्स वागत नाही. आपण फक्त वागत नाही. कसं? बॅलन्स. जगतो कसं? बॅलन्स. एक आलं येऊ द्या, दुसरं येऊ लागले येऊ द्या, तिसरं आई ऍडजस्ट करतो येऊ द्या. तसं नसते वागा. कारण आपलं कसं आहे? इम्बॅलन्स आहे ना. आपलं कसं आहे? इम्बॅलन्स आहे. फक्त काय? वागणं. नाहीतर जगणं कसं आहे? बॅलन्स. आणि बोलणं तर तत्वज्ञानाचं आहे. त्याच्यात तर काही विषयच नाही. त्याच्यामुळे तर कोणाला काही संशय असण्याचा प्रश्न नाहीच आहे. ऑनलाईनवाले सुद्धा मस्त निवांत चालू आहे तुमच्या घरात बसून, काही अडचण नाही, चलू द्या. ओके चलो. मग आता सगळ्या अँगलने सगळ्या गोष्टी आम्हाला समजलेत. भारताची संसदेचं स्ट्रक्चर कसं आहे, कुणावर आधारलेलं आहे, भारताच्या संसदेचा रोल काय आहे, भारताची संसद ज्या 2 सभागृहापासून बनली त्या सभागृहामध्ये कोण भारी आहे, कोण भारी नाही, या सगळ्या गोष्टी आता आम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. मग आता आपण जी सुरुवात करणार आहोत ती सुरुवात इथून चालली असेल की राज्यसभा कशी बनते, लोकसभा कशी बनतात, याचे सदस्य कोण बनतं, यांच्या सदस्यासाठी निवडणूक कशी पार पडते, याचा सदस्य होण्यासाठी पात्रता काय असते, कुणाला अपात्र केलं जाऊ शकतं, जर हे सगळे निवडून आले तर ह्याने तिथं बसून काय काम करणार, एकमेकाला मारून घेणार की भारतासाठी कायदा करणार, या सगळ्या अँगलने चर्चा इथून पुढे आपली आता चालणार आहे. त्यामध्ये जो पहिला घटक आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तो पहिला घटक आहे रचना. कुणाची रचना? संसदेची रचना. आणि या रचनेमध्ये जो पहिलं सभागृह मी घेत आहे ते आहे राज्यसभा. पहिलं सभागृह कोणतं आहे? ते आहे राज्यसभा. तुम्ही तुमच्या नोट्सचं आत्ता दुसरं पान ओपन करा. आता इथून पुढे ज्या चालू होणाऱ्या गोष्टी त्या मात्र ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने मेन्शन करायचं. कुठे जागा कमी पडली तर जिथे जागा नाही तिथे ॲडजस्ट करून जुगाड करा, पण कागद कमी दिले होते असं म्हणू नका. कळते?
कारण तुम्ही सगळे कशा प्रवृत्तीचे आहात, माझ्या सहित. हां, तुमच्या सहित म्हणले की तुम्हाला वाईट वाटते, त्यासाठी माझ्या सहित म्हणले की कसं, जुगाड. मग आता भारताची राज्यसभा हे भारताच्या संसदेचं कोणतं सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे. आणि या वरिष्ठ सभागृहाची मॅक्झिमम सदस्य संख्या असते 250. मॅक्झिमम म्हणजे राज्यसभेत बसणाऱ्या खासदारांची मॅक्झिमम संख्या किती असू शकते, 250 असू शकते. हे जे 250 सदस्य आहेत यापैकी राज्याकडून येणाऱ्या सदस्यांची संख्या किती असेल, तर राज्याकडून येणाऱ्या सदस्यांची संख्या 238 असते. आणि युटीज म्हणजेच कोण, केंद्रशासित प्रदेश. कारण भारतात प्रशासकीय घटक 2 आहेत, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. मग आता स्टेट आणि युटीज कडून येणारे आहेत 238. स्टेट आणि युटीज यांच्याकडून येणारे किती आहेत, 238 आहे. मग आता राहिले किती, 12. कमी किती पडले, 12. तर जे 12 आहेत ते नॉमिनेटेड असतात. कुणाकडून, ते मात्र राष्ट्रपतीकडून. नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट किती असतात, 12. अशी एकूण सदस्य संख्या किती आहे, 250. आता नीट लक्षात ठेवा, इथून पुढे जिथे जिथे मला कंपॅरिझनचं गरज आहे, अमेरिका आणि ब्रिटन, तिथं तिथं मी कंपॅरिझन करत चालणार आहे. जेवढे कंपॅरिझन मी सांगत आहे, मी आणतानाच मोजकेच कंपॅरिझन आणल्यात, उगं फापट पसारा केलेला नाहीये. मास्तराला किती येते असलं काही गरज नाही, परीक्षेला किती येते हे गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट किती आहेत, 12. मॅक्झिमम सदस्य संख्या किती असू शकते, 250. हे जे नॉमिनेट केले जात आहेत म्हणजे नामनिर्देशित, कुणाकडून, राष्ट्रपतीकडे. ही पद्धत फक्त भारतात आहे, अमेरिकेमध्ये नॉमिनेशन नसतं, हे लक्षात असू द्या. अमेरिकेचे राष्ट्रपती वरिष्ठ सभागृहामध्ये सदस्यांना नामनिर्देशित करतात का, तर सदस्यांना नामनिर्देशित करत नाहीत. नामनिर्देशन कोण करू शकतं, फक्त आणि फक्त भारतामध्ये राष्ट्रपती, तेही वरिष्ठ सभागृहामध्ये. किती, 12. हे जे 12 सदस्य नॉमिनेट केले जातात ते कोणत्या सेक्टरमधले असतात, एक तर आर्टमधले असतील किंवा लिटरेचरमधले असतील किंवा सोशल वर्कमधले असतील किंवा मग सायन्समधले असतील. म्हणजे साहित्य, कला, विज्ञान आणि समाजकार्य या सेक्टरमधले असे 12 लोक कुठे पाठवले जातात, राज्यसभेवरती पाठवले जातात. आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधनं किती सदस्य येतात, 238. मग आता भारतात राज्य किती आहेत वागावनं, 28. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत, 8. आता इथे मात्र लक्षात ठेवा की केंद्रशासित प्रदेश भारतात 8 आहेत. किती आहेत, 8. तुम्हाला आता बोलायचे म्हणजे झोप लागत नाही, आता तुम्हाला माहित असलेला डाटा आहे सगळा. मग आता 8 जे आहेत, ह्या 8 केंद्रशासित प्रदेशातले सगळेच लोक येतात अशातला भाग नाही. भारतातल्या या 8 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त आणि फक्त 3 केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी राज्यसभेत आहेत. फक्त किती, 3 केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी. कोणते कोणते 3 केंद्रशासित प्रदेश, एक आहे दिल्ली, दुसरा आहे जम्मू काश्मीर आणि तिसरा आहे पॉंडिचेरी. या 3च केंद्रशासित प्रदेशांची सदस्य कोणत्या सभागृहात आहेत, राज्यसभेत आहेत. फक्त या 3च म्हणतोय मी. मग आता बाकी जेवढे 5 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचा सदस्य वरिष्ठ सभागृहामध्ये आहे का नाही, आहे का नाही, नाही. मग आता प्रश्न असा तयार होतो की या 5 केंद्रशासित प्रदेशाचे सदस्य वरिष्ठ सभागृहामध्ये का नाहीत. आणि आयोगाने हा प्रश्न विचारला होता. याचं एकच कारण आहे, जे 5 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची लोकसंख्या फारच कमी आहे आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे यांना वरिष्ठ सभागृहामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं नाही आहे. म्हणजे ज्या 5 केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही त्याचं एकच कारण काय असेल, तर त्याचं एकच कारण असं आहे की त्यांची लोकसंख्या कशी आहे, कमी आहे. त्यामुळं त्यांना याच्यामध्ये रिप्रेझेंट करण्याचा अधिकार आहे का, नाही आहे. मग आता बाकीचे 238 प्लस केंद्रशासित प्रदेश 3, बरोबर आहे. कोणते कोणते बोला, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पॉंडिचेरी. बाकीच्यांना का वगळलं गेलं आहे, लोकसंख्या कमी आहे म्हणून. मग ही मॅक्झिमम रचना अशी असू शकते. मग सद्यस्थितीला भारताच्या राज्यसभेमध्ये
असणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? तर सद्यस्थितीला भारताच्या राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत. मॅक्झिमम आकडा दिलाय मी तुम्हाला 250. 250च असावेत असं नाही, मॅक्झिमम तेवढे असू शकतात. एखादी ॲडजस्ट करा की 251 घ्या की होत नाही राज्यसभेत, कारण घटना किती सांगते? 250 सांगते. मग आता सध्या किती आहेत? 245. या 245 पैकी 245 पैकी 225 राज्यातून आलेले आहेत. कुठून आलेले आहेत? राज्यातून. 12 नॉमिनेट झालेले आहेत, म्हणजेच नामनिर्देशित. कुणी केलेले आहेत? राष्ट्रपतीने केलेले आहेत. मग आता 225 आणि 12 गेल्यास राहतात किती? 245 पैकी सांगा, करा बेरीज. किती सदस्य राहिले? किती सदस्य राहतात? 8 सदस्य राहतील ना. किती राहतात? 8. आणि हे 8 सदस्य आल्यात केंद्रशासित प्रदेशामधून. कुठून आल्यात? केंद्रशासित प्रदेश. राज्यातून आले 225. मग आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून किती आलेत? तर 233 आलेत. आणि मॅक्झिमम केंद्रशासित प्रदेश आणि राज्य याच्यातून किती येऊ शकतात? 238 येऊ शकतात. आलेत किती? 233. आणि नॉमिनेटेडचे 12 मेंबर आहेत का? आहेत. इज इट क्लिअर? मग ही आहे राज्यसभेची रचना. मग आता प्रश्न असा तयार होतो की ठीक आहे सर, 250 लोकांपासून राज्यसभा बनतं, याच्यामध्ये राज्यातून एवढे येतील, केंद्रशासित प्रदेशातून येतील, आणि राष्ट्रपती बाय नॉमिनेशन किती येतील? 12 येतील, जे बिलॉंग करतात आर्ट, लिटरेचर, सोशल वर्क और अदरवाईज सायन्स यापैकी कुठल्याही बॅकग्राऊंडमधून आलेले असतील. असे किती येऊ शकतात? मॅक्झिमम 12. मग आता यांची निवड कशी केली जाते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यांची निवड म्हणजेच त्याला मी काय म्हणतो, यांची निवडणूक कशी पार पडते. तर आता बघा, राज्यसभेचा जो कोणी खासदार होणार आहे, कशाचा? राज्यसभेचा, त्याच्या निवडीची प्रक्रिया काय आहे? आता इथे निवडीची प्रक्रिया म्हणत असताना पहिला फंडा राज्यासाठी लागू होतो. तर जे कुठले राज्याचे प्रतिनिधी आहेत, कुणाचे प्रतिनिधी आहेत? राज्याचे. या राज्याच्या प्रतिनिधींना जे निवडून दिलं जातं का राज्यसभेवरती, ते कोण निवडून देतं? तर संबंधित राज्यामध्ये जे विधानसभेचे, कशाचे? विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य आहेत, निर्वाचित सदस्य म्हणजे निवडून आलेले सदस्य, ज्याला आपण इलेक्टेड मेंबर म्हणू. काय म्हणू त्याला आपण? इलेक्टेड मेंबर म्हणू. हे विधानसभेचे, ज्या त्या राज्याच्या विधानसभेचे इलेक्टेड मेंबर, म्हणजे तुमच्या भाषेत सांगू याला कोण म्हणावं? आमदार म्हणावं. काय म्हणावं याला? आमदार. आपणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय का? हां, वाटते. कधी? कुठं? वर्गात. कुठं वाटतंय रे बघा? कुठं वाटतंय? तू नाहीस का? तू एवढ्या घाईनं म्हणलास रे बघा, तुला सकाळचा रोजचा अनुभव आहे, त्याच्यामुळं मास्तर आधीच आपण नाही म्हणलेलं बरं. बरं, कोण कुणाकडे बघितल्यावर आमदार झाल्यासारखं वाटते? अरे आपण पाहिल्यावर का तिनं पाहिल्यावर? हा, तिनं पाहिल्यावर. ठीक. मग आता राज्याचा आमदार म्हणजे आता तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही निवडून देऊ शकत नाहीत. तुम्ही खरंच आमदार असला पाहिजेत. नाहीतर माझ्याकडे बघितली होती, मी आमदार झाला, मला मतदान करू द्या. नाही. ठीक. विधानसभेचा निर्वाचित सदस्य म्हणजे कोण? आमदार. हा राज्याचा आमदार त्याच्या राज्यातल्या राज्यसभेवर निवडून झालेल्या सदस्यांची निवड करतो. ही जी निवडणूक पार पडते ती एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीवर पार पडते. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती, यालाच म्हणतात सिंगल वोट ट्रान्सफर. तुम्ही जे करतात का, ही निवडणूक पद्धत नाही. ओके, ही राज्यसभेची निवडणूक पद्धत आहे, सिंगल वोट ट्रान्सफर. आता याला राष्ट्रपती टॉपिक शिकवत असताना सगळ्या बॅचेसला मी सांगितलेलं आहे. ज्यांना कुणाला माहीत नाही त्यांना मी परत सांगेन, पण आत्ता तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. माझ्या माहितीनुसार तर प्रत्येक फाउंडेशन बॅचला ही प्रोसेस माहीतच आहे, सिंगल वोट ट्रान्सफर कशाला म्हणतात. बरोबर आहे. मग एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीच्या आधारावरती विधानसभेचे निर्वाचित आमदार किंवा निर्वाचित सदस्य कुणाची निवड करतात? राज्यसभेच्या सदस्यांची निवड करतात. मग आता याच्यामुळे होतं काय? ह्याच्यामुळे राज्यसभेत ज्या ज्या राज्यातून जेवढे काही सदस्य जातात, म्हणजे खासदार जातात, यांची संख्या वेगवेगळी होते. काय होती? वेगवेगळी होते. का बरं वेगवेगळी होते? तर प्रत्येक राज्यातल्या विधानसभेची सदस्य संख्या कशी आहे? वेगवेगळी आहे. मग निवडून दिले जाणारे सदस्य सुद्धा कसे असतील?
वेगवेगळे असतील. म्हणजे या सगळ्यापासून फॉर एक्झाम्पलसाठी राज्यसभेवर उत्तर प्रदेश राज्यातनं किती खासदार निवडून जातात? 31 जातात, बरोबर आहे. तसं महाराष्ट्रातनं किती जातात? 19 जातात, बरोबर आहे. जसं मी सांगितलं होतं अनुसूची 4 मध्ये सांगितलंय की राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती लोक जातील, हे अनुसूची किती मध्ये सांगितले? 4 मध्ये सांगितलंय. मग आता उत्तर प्रदेशमधनं किती जात आहेत? 31. महाराष्ट्रामधनं किती जात आहेत? 19. मग आता राज्यसभेमध्ये राज्यांचं जे प्रतिनिधित्व आहे ते वेगवेगळं आहे का सारखं आहे? वेगवेगळं आहे. अमेरिकेमध्ये ही पद्धत नाही. अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्यातून 2च प्रतिनिधी जातात. किती प्रतिनिधी जातात? 2. अमेरिकेमध्ये असे एकूण 50 राज्य आहेत, तर प्रत्येक राज्यातून 2 म्हणल्यास एकूण सिनेटची सदस्य संख्या किती झाली? 100. म्हणजे राज्यसभेत सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व आहे. कुठे? अमेरिकेमध्ये. पण भारतामध्ये राज्यसभेत प्रत्येक राज्यांना समान प्रतिनिधित्व आहे का? समान प्रतिनिधित्व नाही. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. मग राज्याचे सदस्य कसे जातील? तर विधानसभेचे आमदार त्यांना निवडून देतील. आणि कोणत्या निवडणूक पद्धतीवरती? एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीच्या आधारावरती. ज्या पद्धतीनं राज्याचे सदस्य निवडून देतात तसंच केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत सुद्धा काय होतं तर केंद्रशासित प्रदेश म्हणजे आता 3च आहेत सध्या तर आपल्यासाठी. 8ला 8 आहेत का? नाही. तर केंद्रशासित प्रदेशामध्ये आमदार नावाचा विषय नाहीच आहे. पण तिथे आमदार आहेत का? या 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये आमदार आहेत. पण या आमदाराकडून निवड केली जाईल असं घटनेत बोललं नाही. काय सांगितलंय? युटीज मध्ये एक निर्वाचक गण स्थापन केला जाईल. कसला गण? निर्वाचक गण. यालाच इलेक्ट्रॉल कॉलेज म्हणतात. यालाच काय म्हणावं? इलेक्ट्रॉल कॉलेज. याचा अर्थ काय होतो नीट समजून घ्या. जे लोक निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत त्या सगळ्यांचा केलेला एकत्र समाविष्ट म्हणजे काय आहे? निर्वाचक गण. जसं राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आमदार आणि खासदार यांना एकत्र केलं जातं. मग आमदार आणि खासदारापासून राष्ट्रपतीचा काय बनला? निर्वाचक गण बनला. तसं राज्यसभेचा सदस्य बनवायचं असेल, केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणूक पार पडवायची असेल तर त्यासाठी अगोदर काय निर्माण केला जाईल? निर्वाचक गण. म्हणजे ठरवलं जाईल की केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेवर जाणारा जो कोणी सदस्य आहे त्याच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करेल. मग हे निर्वाचक गण तयार झाला की यांची सुद्धा निवडणूक सिंगल वोट ट्रान्सफर याच पद्धतीनं पार पडेल. म्हणजे एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसारच ही निवडणूक काय होणार आहे? पार पडणार आहे. असं राज्यसभेबद्दलची तरतूद केली आहे. आणि जे बाकी 12 आहेत हे 12 लोक मात्र कसे होणार आहेत? तर ते मात्र नॉमिनेटेड केले जाणार आहेत. आणि कोणाकडून नॉमिनेटेड केले जाणार आहेत? तर भारताच्या राष्ट्रपतीकडून या 12 लोकांना नॉमिनेट केलं जाईल. आणि अशा पद्धतीनं भारताची काय तयार केली जाईल? राज्यसभा तयार केली जाईल. आणि ही राज्यसभा मॅक्झिमम किती लोकांपासून बनलेली असेल? 250 लोकांपासून बनली असेल. आणि या राज्यसभेमध्ये राज्याचा प्रतिनिधी असेल, केंद्रशासित प्रतिनिधी असेल आणि ज्या लोकांना विशेष क्षेत्रातलं विशेष ज्ञान आहे म्हणजे जे राष्ट्रपती काय करत आहेत? नॉमिनेट करत आहेत. अशा विशेष क्षेत्रातल्या विशेष ज्ञान असणाऱ्या लोकांना निवडणुकीच्या भानगडीमध्ये न पडता आणि त्यांना उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा देशाला फायदा करून घेण्यासाठी अशा 12 लोकांना नियुक्त करण्याचं काम कुणाच्या वतीने केलं जात असेल तर ते मात्र भारताच्या राष्ट्रपतीच्या वतीनं हे काम पार पाडलं जातं. मग आता जेव्हा राज्यसभा बनते त्यावेळेस याचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर लक्षात ठेवा राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. कसलं सभागृह आहे? स्थायी सभागृह आहे. म्हणजे राज्यसभेचं कधीही विसर्जन होत नाही. कधीही विसर्जन होत नाही. मग प्रश्न पुढला तयार असा होतो की राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती आहे? नीट समजून घ्या फरक. राज्यसभा स्थायी सभागृह आहे त्यामुळे राज्यसभा कसलं सभागृह आहे? स्थायी. त्याचं विसर्जन होते का? नाही. म्हणजे ते अविरत चालणारं आहे, निरंतर चालणारं काय आहे? सभागृह आहे. त्याचं 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असलं काही ड्युरेशन आहे का? नाही. ते परमनंट टाईप आहे. कसलं टाईप आहे? परमनंट. मग आता जे कोणी राज्यसभेचे सदस्य आहेत या राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी घटनेत दिलेला नाही. हे विधान मात्र कधीच विसरायचं नाही.
कारण यांचा कालावधी घटनेत दिलेला नाही. मग यांचा कालावधी कशात सांगितला आहे तर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये सांगितलेला आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये सांगितला आहे. आणि किती वर्षाचा कालावधी आहे सदस्यांचा तर तो मात्र 6 वर्षाचा कालावधी आहे. कुणाचा पण सदस्यांचा, सभागृहाचा नाही. कुणाचा आहे 6 वर्ष सदस्यांचा आहे. मग आता हे जर स्थायी सभागृह असेल तर मास्तर ह्याच्यातून बाहेर कसं पडतात आणि मध्ये कसं घेतात. मध्ये कसं घेतात हे तर सांगितलं. निवडणूक म्हणजे काय सांगितलंय मध्ये कसं घेतात. मग आता राज्यसभेतून बाहेर कसं पडतात तर राज्यसभेचे प्रत्येक 2 वर्षाला 1/3 सदस्य निवृत्त होतात. 1/3 सदस्य काय होतात निवृत्त होतात. पण किती वर्षाला प्रत्येक 2 वर्षाला. चल द्या तुमचं उघड कमेंट बॉक्समध्ये वाचून जरा हसतो मी पण. ओके. मग आता 1/3 मेंबर प्रत्येक 2 वर्षाला काय होत असतात निवृत्त होत असतात. हे मात्र लक्षात असू द्या. आणि या पद्धतीनं भारताचं वरिष्ठ सभागृह काय होत असतं तयार होत असतं. यामध्ये कोणाला काही अडचण नाही आहे. मग अशा पद्धतीनं राज्यसभा बनते आणि अशा पद्धतीनं राज्यसभा बनल्यास ते स्थायी सभागृह आहे. पण त्याचा सदस्य मात्र किती वर्षासाठी आहे फक्त 6 वर्षासाठी आहे. 2 वर्षासाठी नाही. किती वर्षासाठी आहे 6 वर्षासाठी. आणि यांचा जो कालावधी निश्चित केलाय तो कुणी केलाय घटनेनं का कायद्यानं कायद्यानं केलाय. कुणी केलाय कायद्याने. त्यामुळं आयोग बहुविधानात्मक प्रश्न विचारत असताना असे गुगली टाईप प्रश्न टाकत असतं. कारण यांचा कालावधी घटनेत नाही तर कशामध्ये दिलेला आहे येस कायद्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि या पद्धतीनं आमचं कोणतं सभागृह बनतं वरिष्ठ सभागृह बनतं. नंबर 2चं जे सभागृह आहे आमचं ते आहे लोकसभा. आणि ज्याबद्दलची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल कितीमध्ये केलेली आहे आर्टिकल 81 मध्ये केलेली आहे. कशामध्ये केलेली आहे आर्टिकल 81. आता लोकसभेची मॅक्झिमम सदस्य संख्या किती असते. जसं राज्यसभेची किती आहे 250 तसं लोकसभेची मॅक्झिमम सदस्य संख्या आहे 550. मॅक्झिमम किती आहे 550. यापैकी राज्यातून किती येतात म्हणजे राज्यामधनं बिलॉंग करणारे असतात 530. आणि केंद्रशासित प्रदेशामधनं किती येतात तर मॅक्झिमम 20. म्हणजे राज्याला रिप्रेझेंट करणारे 530 खासदार आहेत आणि केंद्रशासित प्रदेशातून येणारे किती असतील 20 असतील. आणि यांच्यापासून काय बनलेली असेल भारताची लोकसभा बनलेली असेल. मग आता सद्यस्थितीला म्हणजे चालू इयरमध्ये भारताच्या लोकसभेत किती सदस्य आहेत. भारताच्या लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत. किती सदस्य आहेत 545 सदस्य आहेत. मग आता 545 सदस्यामध्ये राज्यातून बिलॉंग करणारे किती आहेत आणि केंद्रशासित प्रदेशातून बिलॉंग करणारे किती आहेत. आता राज्यातनं बिलॉंग करणारे किंवा केंद्रशासित प्रदेशातनं बिलॉंग करणारे 19 सदस्य आहेत. किती आहेत 19. मग आता राहिली किती 545 मधून 19 गेली किती राहिली. आता एवढी वजाबाकी जमणार काय म्हणलं रे वागा काय म्हण जमना म्हण हे तुला शिकवतो. कोण आहे ते न जमणारा. 524 सदस्य आहेत जे कुठून बिलॉंग करतात राज्यातनं बिलॉंग करतात. कुठून बिलॉंग करतात राज्यातनं बिलॉंग करतात. ठीक 572 निघालो गडी तुम्ही. पाचशे 24 येईल ना. किती येते 526 बरोबर आहे का. घ्या गोळे आहेत का कुणाकडे. सगळ्याचा अवघड आहे काहीच सोपं काम नाही. ठीक. मग आता राज्यातून येतील एवढे आणि केंद्रशासित प्रदेशातून येतील आलेले आहेत सध्या एवढे. पण एकूण घटनेनुसार मॅक्झिमम सदस्य संख्या 550. राज्यातून येणारे 530 आणि केंद्रशासित प्रदेशातून येणारे 20. मग आता यांची निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते म्हणजे यांची निवड कशी केली जाते
तर आता एक लक्षात ठेवा, लोकसभेच्या निवडणुका प्रत्यक्ष पार पडतात. कशा पार पडतात? प्रत्यक्ष. तुम्ही जेव्हा मतदानाला जातात त्यावेळेस मतदान तुम्ही स्वतः करतात का नाही? कोण करतं? आपण स्वतः. राज्यसभेला आपण मतदान केलंय का? नाही. पण विधानसभेला केलोय का? केलोय. विधान परिषदेला केलो का? नाही. मग आता ऐका, प्रत्यक्ष निवडणूक पार पडते. मग यामध्ये राज्यातून येणारे सदस्य कसे निवडून येतात? तर याच्यामध्ये ज्यांचं वय वर्ष 18 कंप्लीट आहे, मग ते आता जाऊ दे, पुढे कंटिन्यू करतो मी. ज्यांचं वय वर्ष किती आहे? 18 आहे. तुम्हाला काय वाटते, वय वर्ष 18 झालं की माणूस सुज्ञ बनतो असं वाटते का? नाही बनत. आत्ताच कळालं की आम्हाला जमत नाही, शिकवा कोणतर म्हणलं. म्हणजे वय वर्ष 18 झाले पण ज्याला आणखीन बालिश बुद्धीच म्हणावं, अशा लोकांना सुद्धा मतदानात सहभाग आहे का? तर 100% अशा लोकांना सुद्धा काय आहे? मतदानात सहभाग आहे. अशा लोकांना पण, ज्यांचं वय फक्त किती झाले? 18, पण बुद्धी कशी आहे? बालिश. असे लोक आहेत का मास्तर? 100%. मग ज्यांचं वय वर्ष 18 झाले असे लोक म्हणजे जनता काय करते? मतदान करते. तसंच इकडे सुद्धा युटीजमध्ये हीच फॅक्ट आहे. युटीजमध्ये काय सांगितलं होतं नीट लक्षात घ्या. याची निवडणूक प्रणाली मी एकत्र एकदाच सांगतो. युटीजच्या बाबतीत काय झालं, संसदेला अधिकार दिला घटनेनं आणि सांगितलं की संसद ठरवेल जे कुठले केंद्रशासित प्रदेशांमधून येणारे, लोकसभेमध्ये येणारे जे सदस्य आहेत ते ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला? संसदेला. आणि संसदेनं यासाठी केंद्रशासित प्रदेश लोकसभा निवडणूक कायदा 1951 पारित केला. 1951 पारित केला आणि त्यानुसार प्रत्यक्ष निवडणुकीचा स्वीकार केला. कुठे? लोकसभेसाठी पण. ठीक, प्रत्यक्ष निवडणुकीचा काय केला? कायदा केला. मग आता निवडणूक कशी पार पडते? कुणाची? लोकसभेची. लोकसभेच्या निवडणुकीचं फीचर आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं जातं नीट आहे का? जितके काही राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याचं प्रादेशिक मतदारसंघामध्ये डिव्हायडेशन केलं जातं. कशामध्ये? प्रादेशिक मतदारसंघात काय केलं जातं? डिव्हायडेशन केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी हा आमचा महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्राला डिव्हायडेड केलं गेलं कशामध्ये? मतदारसंघात. मग आता महाराष्ट्राचे मतदारसंघ किती बनले? 8 बनले. उदाहरणाखातीर इतर लक्षात घ्या, कारण पुढला विषय थोडंसं समजायला किचकट आहे मतदारसंघाचा, त्यामुळे नीट समजून घ्या. मतदारसंघात डिव्हायडेशन केलं गेलं. कशाचं? राज्याचं. पहिल्यांदा नीट आहे का? हा आहे पूर्ण राज्य. ह्याला डिव्हायडेड कशामध्ये केले गेले? प्रादेशिक मतदारसंघामध्ये. आता ज्या वेळेस राज्याला प्रादेशिक मतदारसंघात डिव्हायडेड केलं जातं त्यावेळेस 2 नियम आहेत. पहिला नियम काय आहे? त्या राज्यामध्ये जाणाऱ्या लोकसभेच्या जागांची जी संख्या आहे ती जागेंची संख्या आणि त्या राज्यांची लोकसंख्या यांचा रेशो पूर्ण भारतात सारखा असला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या जर 1000 असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला 10 जागा आल्या असं गृहीत धरायचं. हे ॲक्च्युअल उदाहरण नाही, पण एक समजून घ्या. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 10,000. तर 10,000 लोकसंख्येसाठी किती सीट्स दिल्या? 10. मग आता मला सांगा, जर तेलंगणा स्टेटची लोकसंख्या 1000 असेल तर तिथं सुद्धा जागा किती पाहिजे? 10. बरोबर आहे. म्हणजे पहिला रेशो कोणता मेंटेन केला जातो? तर पहिला रेशो प्रादेशिक मतदारसंघ बनवत असताना जागांची संख्या आणि लोकसंख्या यांचं प्रमाण पाळलं जातं. मग आता महाराष्ट्राची लोकसंख्या 1000 म्हणून सीट्स 10. तसं तेलंगणा स्टेटची लोकसंख्या 1000 म्हणून त्यांना सुद्धा सीट किती दिल्या? 10. मग पहिला रेशो मेंटेन केला गेला. जागांची संख्या आणि लोकसंख्या यांचं रेशो बरोबर केलं गेलं का नाही? केलं गेलं. मग आता प्रत्येक राज्याचं डिव्हायडेशन कशामध्ये करतोय आपण? प्रादेशिक मतदारसंघात. मग महाराष्ट्रामध्ये किती मतदारसंघ झाले? 10च घेतो इथं उदाहरणानुसार. आता ठीक, किती झाले? 10 झाले. तसं तेलंगणा स्टेटमध्ये सुद्धा किती होतील? 10च. आता हे जे 10 मतदारसंघ बनले ते किती हजार लोकसंख्येसाठी बनले? जे 10 जागा बनल्या ते किती हजार लोकसंख्येसाठी बनल्या?
1000. मग आता जर समजा मी 1000ला 10 डिवायडेड केलं तर किती येतं उत्तर? 100. मग आता एक मतदारसंघ किती लोकसंख्येचा असला पाहिजे? 100. मग आता बघा, मतदारसंघातल्या लोकांची संख्या आणि तिथल्या जागेंची संख्या म्हणजेच लोकसंख्या आणि प्रादेशिक मतदारसंघातली लोकसंख्या आणि जागांची संख्या यांचा सुद्धा रेशो कसा झाला? समान झाला की असमान झाला? समान झाला. बरोबर आहे. राज्याच्या लोकसंख्येनुसार त्या राज्याला पहिल्यांदा काय दिल्या? सीट्स दिल्या. आणि प्रत्येक सीट कुणानुसार आहे? ती सुद्धा लोकसंख्येनुसारच आहे. कारण प्रत्येक येणारा खासदार लोकसभेत भारतातल्या समान लोकांना रिप्रेझेंट करत आहे. कुणाला रिप्रेझेंट करत आहे? भारतातल्या समान. म्हणजे लातूरचा एक खासदार जर लातूरमधल्या 6 लाख जनतेला रिप्रेझेंट करत असेल तर जम्मू काश्मीरचा सुद्धा एक खासदार किती लोकांना रिप्रेझेंट करत असेल? 6 लाख लोकसंख्येलाच रिप्रेझेंट करत असेल ना. बरोबर आहे. जर महाराष्ट्राची लोकसंख्या 36 लाख आहे म्हणून महाराष्ट्राला जर 6 जागा दिल्या गेल्या असतील तर जम्मू काश्मीरची लोकसंख्या 36 लाख असल्यास जम्मू काश्मीरला सुद्धा किती जागा दिल्या जातील? 6 जागा दिल्या जातील. म्हणजे जागेंची संख्या आणि लोकसंख्या यांचं ऑल ओव्हर इंडिया रेशो मेंटेन केला जात आहे का नाही? केला जात आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भारतातल्या प्रत्येक मतदारसंघातली लोकसंख्या याचा सुद्धा रेशो मेंटेन केला जात आहे का नाही? म्हणजे लातूरचा खासदार ही तेवढ्याच लोकसंख्येसाठी जात आहे आणि महाराष्ट्राच्या जागा सुद्धा त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच आहेत. मग भारतातला कुठलाही खासदार समान लोकसंख्येला रिप्रेझेंट करत आहे का वेगवेगळ्या लोकसंख्येला? समान लोकसंख्येला. मग या दोन गोष्टींचं पथ्य पाळलं जातं. कधी? ज्यावेळेस प्रादेशिक मतदारसंघ तयार केला जातो. मग हा प्रादेशिक मतदारसंघ तयार करण्यासाठी काय तयार करतात? तर यासाठी परिसीमन आयोग स्थापन करतं. कोण? भारताची संसद काय करते? परिसीमन आयोग स्थापन करते. आणि आतापर्यंत भारतात अशी 4 परिसीमन आयोग आहेत. 1952 साली, 1962 साली, 1972 साली आणि लास्ट 2002 साली. असे एकूण भारतामध्ये किती परिसीमन आयोग आले असतील? तर असे भारतामध्ये एकूण 4 परिसीमन आयोग आलेले आहेत. मग आता एक्झॅक्टली मुद्दा काय आहे ती नीट समजून घ्या. आत्ता जे भारतात राज्य आहेत आणि त्या राज्यातले जे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघाची रचना आणि ज्या राज्यांना जेवढ्या काही लोकसभेच्या जागा गेलेत ते कोणत्या लोकसंख्येच्या आधारावरती गेलेत हे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा थोडासा. म्हणजेच फॉर एक्झाम्पलसाठी उत्तर प्रदेश राज्याला किती सीट्स आहेत लोकसभेच्या? 80. आणि महाराष्ट्राचे किती आहेत? महाराष्ट्राचे किती आहेत? 48. म्हणजे महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणारे खासदार किती? 48. उत्तर प्रदेश राज्यातनं किती? 80. पण महाराष्ट्राचा खासदार असो किंवा उत्तर प्रदेशचा खासदार असो, हे दोघंही म्हणतो मी, समान लोकसंख्येला रिप्रेझेंट करत आहेत का वेगवेगळ्या? समान. आणि यांची जी जागांची संख्या ठरली ती कशाच्या आधारावरती ठरली? लोकसंख्या. यूपीची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे तर जागा कशा असतील? जास्त असतील. आणि महाराष्ट्राची कमी आहे म्हणून जागा कशा असतील? कमी असतील. म्हणजे जी मतदारसंघाची निर्मिती ज्या 2 फॅक्टरवर आहे, जागांची संख्या आणि मतदारसंघाची संख्या, ही कशाच्या आधारावरती आहे? लोकसंख्या. मग आत्ता भारतामध्ये महाराष्ट्राच्या सीट्स 48 आहेत, यूपीच्या सीट्स 80 आहेत. आता प्रत्येक वर्षी लोकसंख्या बदलत आहे. बरोबर आहे. 10 वर्षाला एकदा लोकसंख्या कॅल्क्युलेट करतो आपण. जेव्हा स्वातंत्र्य झालो तेव्हा आपली लोकसंख्या किती होती? 40 कोटी होती. आता कुठं आहोत? 140 वर आहोत. म्हणजे आम्ही 100 मारले का? हा, मारले. विषयच नाही त्यामध्ये. ठीक. मग आता मतदारसंघाची संख्या बदलली पाहिजे का नाही? लोकसंख्या वाढत चालली आहे किंवा बदलत चालली आहे. मग काय झालं पाहिजे? बदलली पाहिजे. पण आता भारतात अडचण काय? एक अडचण सांगतो. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोघांची जर मी तुलना केली तर या दोन्हीमध्ये शान कोण आहे? महाराष्ट्र. किती शान आहे? लय शान आहे. आपल्या एवढं शान आहे? आपल्या एवढं शान असल्याशिवाय महाराष्ट्र शाना झाला कसा? सरळ साधा मुद्दा आहे ना. बरोबर आहे. बर, कुठले लोक
प्रगत कुठले लोक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन या दोन्हीमध्ये कोणतं राज्य प्रगत आहे? महाराष्ट्र आहे. इंदिरामाई सगळ्यांना आठवत असेल. इंदिरामाईने पहिलं लोकसंख्या धोरण आणलं कधी? 1976 आणि दुसरं लोकसंख्या धोरण कधी आलं? 2002 दुसऱ्या लोकसंख्या धोरणाचं टॅगलाईन काय होती? हम दो हमारे दो. हे कोणाची टॅगलाईन आहे? दुसऱ्या लोकसंख्येची. 1976 पहिलं आलं. मग आता हे जे लोकसंख्या धोरणं आहेत हे युपी वाल्यांना चांगले समजले असतील का महाराष्ट्रवाल्यांना चांगले समजले असतील का बिहारवाल्यांना चांगले समजले असतील? महाराष्ट्रवाल्याला. युपी वाल्यांनी बिहारवाल्यांनी काय म्हणले असतील? कशाला पॉप्युलेशन कंट्रोल करायचे, पुन्हा पाणीपुरीची गाडी कमी पडल्यास महाराष्ट्रात कोण यायचं? बरोबर आहे ना, हेंडगाच आहे. मग आता लोकसंख्या धोरण आणल्यानंतर सुद्धा या दोन राज्यांची लोकसंख्या वाढत गेली असेल का कमी होत गेली असेल? वाढत गेली असेल. महाराष्ट्राची काय होत गेली असेल? कमी होत गेली असेल. तसंच गुजरातची पण काय होत गेली असेल? कमी. केरळची सुद्धा काय होत गेली असेल? कमी. कारण हे प्रगत राज्य आहे. मग आता लोकसभेतल्या जागांची संख्या कशाच्या आधारावर आहे? लोकसंख्येच्या. मग आता यांची लोकसंख्या कमी झाली म्हणून यांच्या लोकसभेतल्या जागा कमी केल्यास या राज्यांना काय वाटेल? वाईट वाटेल ना. ह्याने लोकसंख्या धोरणाला सहकार्य करण्यासाठी लोकसंख्या कमी केली. मग आता लोकसंख्या कमी केल्यास लोकसभेतली त्यांची जागा काय होतील? कमी होतील. म्हणजे यांना चांगलं वागून सुद्धा काय दिली गेली? शिक्षा दिल्यासारखं झालं. आणि इकडल्या वाघावाने काहीच मोठं काम केले नाहीत पण यांची लोकसंख्या वाढली. मग लोकसंख्या वाढल्यामुळे लोकसभेतली यांची जागा काय झाल्या? वाढल्या. मग आता भारतावर राज्य कोण करते? योगी. लेच तुम्ही तर भनाट माणसात की रे. ठीक. ज्या राज्याची लोकसंख्या वाढली त्या लोकांची सभागृहातली संख्या सुद्धा वाढली. मग ही न्याय वागणूक आहे का अन्यायकारक वागणूक आहे? अन्यायकारक वागणूक आहे. ही गोष्ट पहिल्यांदा इंदिरामाईला कळाली. फक्त मायच समजून घेऊ शकते लेकराला. आणि तिथं सुद्धा कोणी समजून घेतलं? इंदिरामाईने समजून घेतलं. इंदिरामाईने काय म्हटले की घटनेत तरतूद अशी आहे ज्या वेळेस भारताची लोकसंख्या येईल प्रत्येक 10 वर्षाला त्यावेळेस मतदारसंघाची रचना त्या लोकसंख्येनुसार करावी. आता त्या लोकसंख्येनुसार प्रत्येक वेळेस जर मतदारसंघाची आणि जागेंची रचना जर केली असती तर महाराष्ट्र, गुजरात, केरळ हे जे प्रगत राज्य आहेत त्यांच्या जागा कमी कमी होत गेल्या असत्या. आणि जे उग चालू आहे म्हणून चालू आहे त्यांची जागा काय झाल्या असत्या? वाढल्या असत्या. बरोबर आहे का नाही? मग याचं लॉस चांगल्या राज्यांना झाला असता. मग हे बाकीचे राज्य सुद्धा आपलं संसदेतलं प्रतिनिधित्व कमी पडत आहे म्हणून लोकसंख्या धोरणाला पाळले असते का? नाही. मग इंदिरामाईनं काय म्हटल्या? प्रत्येक लोकसंख्येनंतर या दोन्हीत बदल होणार असतो बरं. पण ह्याच्यासाठी झालं काय? इंदिरामाईने 42वी घटना दुरुस्ती केली भारताच्या राज्यघटनेमध्ये. कितवी? 42वा घटना दुरुस्ती कायदा 1976 आला. आणि याच्यामध्ये सांगितले इंदिरामाईनं ज्या कुठल्या लोकसभेच्या जागा म्हणजे सीट ज्या ज्या राज्यांना दिल्या गेल्या आहेत ज्या राज्यांना दिल्या गेल्या आहेत त्या जागांची संख्या ही 1971च्या लोकसंख्येनुसार असेल. कधीच्या? 1971च्या लोकसंख्येनुसार असेल. आणि ज्या राज्यांचं डिव्हायडेशन करून प्रत्येक राज्यात जे काय बनवण्यात आलेले आहेत प्रादेशिक मतदारसंघ बनण्यात आल्यात या मतदारसंघाची रचना सुद्धा 1971च्या लोकसंख्येनुसार असेल. कशानुसार असेल? नीट आहे का? 1971. परिसीमन आयोग किती आल्यात म्हणलो मी? 4. एक आहे 52ला, दुसरा आहे 62ला, तिसरा आहे 72ला आणि शेवटचा आहे 2002ला. आता मी जी तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती सांगत आहे ती कुठली आहे? 1971च्या लोकसंख्येच्या आधारावरची आहे. पण कधी झाले? 1976ला. जस्ट बिफोर 4 इयर्स काय आला होता? परिसीमन आयोग आला होता. आणि मग परिसीमन आयोगाने 42व्या घटना दुरुस्तीनुसार प्रादेशिक मतदारसंघाची रचना आणि जागेंचं वितरण कोणत्या लोकसंख्येवर केलं? 1971ची लोकसंख्या जी आहे त्याच्यावर केलं. आणि मग इंदिरामाईनं 42व्या घटना दुरुस्तीत सांगितल्या की राज्यांना दिलेल्या जागांची संख्या आणि प्रादेशिक मतदारसंघाची रचना वर्ष 2000 पर्यंत अशीच राहील. यात बदल केला जाणार नाही. कशात? या रचनेमध्ये. म्हणजे प्रादेशिक मतदारसंघ बदलणार नाही. प्रादेशिक मतदारसंघ बदलणार नाही.
तसंच जागांची संख्या सुद्धा बदलणार नाही. कधीपर्यंत बदलणार नाही? 2000. आणि लोकसंख्या धोरण कधी आलं होतं? 1976. कारण त्यांनी कॉन्फिडन्स दिला राज्यांना. काय दिला? कॉन्फिडन्स दिला. कोणता कॉन्फिडन्स दिला? की आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमची लोकसंख्या कमी झाली म्हणून लोकसभेतलं रिप्रेझेंटेशन कमी होणार आहे का? होणार नाही. मग पुन्हा आता सध्या 2025 मध्ये आहोत, कारण इंदिरा गांधीनं कधीपर्यंत सांगितलं होतं? 2000. मग आता 84वा घटनादुरुस्ती कायदा झाला. 84वा घटनादुरुस्ती कायदा वर्ष 2002. वर्ष 2002. आता हिने काय म्हटले माहितीये? 2002ला परत लोकसंख्या धोरण आलं. बरोबर आहे? हम दो हमारे दो या टॅगलाईन खाली 2002ला लोकसंख्या धोरण आलं. आणि शेवटचा परिसीमन आयोग सुद्धा कधीचा आहे? 2002चा आहे. मग 2002च्या 84व्या घटनादुरुस्तीने काय सांगितलं गेलं? तर याने म्हटलं, ज्या कुठल्या जागांची संख्या आहे, म्हणजे महाराष्ट्राला 48, यूपीला 80, त्यांची जागेंची संख्या ही 1971च्या लोकसंख्येनुसारच असेल. कोणानुसार असेल? 1971च्या लोकसंख्येनुसारच असेल. म्हणजे आत्ता महाराष्ट्राच्या वाट्याला 48 जागा आहेत लोकसभेच्या, ती कधीच्या लोकसंख्येनुसार आहेत? 1971. मग भारतातल्या प्रत्येक राज्याला जेवढ्या जागा गेलेत ते कधीच्या लोकसंख्येनुसार आहेत? 1971च्या. आणि जे कुठले प्रादेशिक मतदारसंघाची रचना असेल ती 1991च्या लोकसंख्येवर आधारित असेल. कशाच्या? 1991च्या लोकसंख्येवर आधारित. कशाची रचना? कशाची रचना? प्रादेशिक मतदारसंघाची. पण राज्याच्या वाटणीला आलेल्या जागा ही कधीच्या लोकसंख्येवर आहेत? 1971च्या. कळते का? कन्फ्यूज होत आहे? इकडं कसा आहे पट्टा? ए वागावनो चालले टकाटक, काही अडचण नाही. मग जागांचं वितरण कधीनुसार आहे? 1971च्या लोकसंख्येनुसार. आणि मतदारसंघाची रचना 1991च्या लोकसंख्येनुसार. मग त्याच्यानंतर परत झाला 87वा घटनादुरुस्ती कायदा वर्ष 2003 मध्ये. आणि त्याने काय सांगितलं 2003च्या 87व्या घटनादुरुस्ती कायद्याने? तर जागांची संख्या 1971च्या लोकसंख्येनुसारच आठवली. जागांची संख्या कधीनुसार असेल? 1971च्या लोकसंख्येनुसारच असेल. पण मतदारसंघाची रचना मात्र 2001च्या लोकसंख्येनुसार असेल. आणि हे कधीपर्यंत असेल? 2026 पर्यंत असेल. कधीपर्यंत असेल हे? 2026. आत्ता किती? 2025. मग आता 2026च्या नंतरची पहिली म्हणतो मी, पहिली लोकसंख्या कधी होईल? 2031 मध्ये होईल. बरोबर आहे? 2031चे ऑफिशियल आकडे कधी येतील? 2034 पर्यंत येतील. म्हणजे 2034च्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ आणि राज्यांच्या जागांची संख्या बदलू शकते. पण कधीच्या निवडणुकीत? 2034च्या. म्हणजे 2029च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बदलणार नाही. कारण प्रोव्हिजन काय आहे? कधीपर्यंत? 2026 पर्यंत. आणि 2026च्या नंतर अधिकृत येणारी पहिली लोकसंख्या कधीची असेल? 2031ची. मग शेवटची घटनादुरुस्ती कितवी आहे? 87वी. 2003ला झाली. त्यानुसार आत्ता राज्यांना जे जागा दिल्यात लोकसभेच्या ते कधीच्या लोकसंख्येवर आधारित आहेत? 1971च्या लोकसंख्येवर आधारित आहेत. आणि जे मतदारसंघाची रचना आहे ती कधीच्या लोकसंख्येवर आधारित आहे? 2001च्या लोकसंख्येवर आधारित आहे. मग अशा पद्धतीनं मतदारसंघाची निर्मिती केलेली आहे. सध्या या मतदारसंघात तुमच्यासारखे माझ्यासारखे जेवढे काही वयवर्ष 18 पूर्ण झालेत असे सगळे वाघ मतदानाच्या दिवशी, पहिल्या दिवशी त्यांचं बोकड खाऊन पैसे घेऊन दुसऱ्या दिवशी कुठे जाऊ शकतात? मतदानाला जातात. कुठे जातात? मतदानाला. ज्यांचं वय किती आहे? 18+ आहे. मग आता हे वाघ मतदानाला गेल्यास तिथं 2-3 उमेदवार थांबलेले असतात. मग तुम्ही जाऊन फक्त कुणाला मतदान करू शकतात? एकाला मतदान करू शकतात. मग एका मतदारसंघात जर 2 उमेदवार असतील आणि तिथं जर 100 लोकसंख्या असेल तर एखाद्याला जिंकण्यासाठी किती मतांची गरज आहे? 51 मतांची गरज आहे. जर दुसऱ्याला 49 मतं जरी पडले तरी तो हरला का जिंकला? हरलाच ना. बरोबर आहे? 51 मतं पडली की तो जिंकला. मग तुम्ही जे जाऊन पैसे घेऊन बटन दाबून येतात त्या प्रोसेसला म्हणावं फास्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम. फास्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम.
जसं राज्यसभेला वापरतात एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती, तसं लोकसभेच्या निवडणूक पद्धतीचं नाव आहे फास्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम, म्हणजे FPPS एवढं म्हणलं तरी चालेल, फास्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम. किती लोकांना कळालं का लिहून दाखवायचं? कळालं? फास्ट घ्या, पास्ट भूतकाळ म्हणजे काळ घेतलेलं, द पोस्ट म्हणजे जाऊन पोस्टात दाबा, सिस्टीम नंबर 1 चालू आहे. ठीक, असंच आहे का? तसं नसतं. ज्याला जास्त मतं पडले त्यानं निवडला, त्याला म्हणावं फास्ट फास्ट पास द पोस्ट असं म्हणावं. त्याला मतं फक्त बाकी उमेदवारापेक्षा जास्त पाहिजे, निश्चित एवढेच पाहिजे. असं आहे का? नाही. तुम्हाला जर 10वी पास व्हायचं असेल, जरी तुम्हाला 10वी पास व्हायचा असेल, काय पास व्हायचं असेल? 10वी पास व्हायचं असेल, तरीही म्हणून तुम्ही 10वी पास होण्यासाठी सुद्धा तुम्हाला किती मतं लागतात? तर तुम्हाला किती मार्क लागतात? 35 लागतात. तसं यांना काही बी नाही, किती का मतं पडणार, फक्त काय पडले पाहिजेत? मतं पडले पाहिजेत. मग अशा पद्धतीनं लोकसभेचे आमदार निवडून येतात. ज्या पद्धतीनं लोकसभेचे येतात त्याच पद्धतीनं कुणाचे येतात, म्हणजे लोकसभेतल्या राज्याचे येतात, तसेच केंद्रशासित प्रदेशांचे पण निवडून येतात. आणि यासाठी सुद्धा प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीच आहे. आणि केंद्रशासित प्रदेशातल्या प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी याच्यामध्ये येतात का? तर 100% डेफिनेटली येतात. मग अशा पद्धतीनं आपली लोकसभा बनते. पण एक लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये एक एक्स्ट्रा फंडा आहे. आणि तो कोणता फंडा आहे? तर तो आहे रिझर्वेशनचा फंडा. कोणता फंडा आहे? रिझर्वेशनचा फंडा आहे. मग जे रिझर्वेशन केलं जातं, हे रिझर्वेशनला रिझर्व असलेल्या जागासुद्धा जर कशाच्या आधारावरती ठेवल्या जातात, तर ते सुद्धा लोकसंख्येच्या आधारावरतीच ठेवल्या जातात. आणि आत्ता जे भारतामध्ये रिझर्व जागा असलेल्या आहेत लोकसभेला, ते 2001च्या लोकसंख्येवर आधारितच आहेत. लक्षात ठेवा, ह्या ज्या रिझर्व जागा आहेत त्या कशावरती आधारित आहेत? लोकसंख्येवरच आहेत. मग आत्ता महाराष्ट्रातल्या लोकसभेला SC आणि STला किती जागा रिझर्व आहेत अनुक्रमे? तर 4 आणि 5 एवढ्या जागा रिझर्व आहेत. पण हे जे 4 आणि 5 जागा रिझर्व आहेत ते कशाच्या आधारावरती ठरल्या? लोकसंख्येच्या आधारावरती. आणि कधीची लोकसंख्या? 2001च्या लोकसंख्येवर ठरलेल्या आहेत. मग आत्ता जे रिझर्वेशनच्या बाबतीतची गोष्ट आहे, याचं ड्युरेशन 2020 मध्ये संपलेलं होतं. मग आत्ता हे रिझर्वेशन वाढवण्यासाठी जी शेवटची घटना दुरुस्ती झाली तो आहे 104वा घटना दुरुस्ती कायदा वर्ष 2020. 104वा घटना दुरुस्ती कायदा. मग आता 104व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार हे रिझर्वेशन कधीपर्यंत असणार आहे? तर 25 जानेवारी 2030 पर्यंत असणार आहे. कधीपर्यंत असणार आहे? 25 जानेवारी 2030 पर्यंत हे रिझर्वेशन असणार आहे का? तर 100% रिझर्वेशन असणार आहे. पण ही प्रोव्हिजन राज्यसभेला आहे का? राज्यसभेला नाही. मग अशा निवडणूक पद्धतीनं काही ठिकाणी FPTP या पद्धतीनं, तर काही वेळेस राज्यसभेमध्ये एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने या सगळ्या लोकांची निवड आपण राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये करतो. आणि यांच्या कंपोजिशनपासून हे सगळं बनतं. मी फोटो काढला लावून ॲक्शन करायला लावा असं बिलकुल समजू नका. हे आपापली स्टाईल आहे, नाहीतर मास्तर DP ठेवायच्या का? तसला काही विषय नाही आहे. ह्या पद्धतीने याला काय केलं जातं? निवडून काय करा? ठीक, यांना निवडून दिलं जातं, याची रचना बनवली जाते. मग आता लोकसभा कशी बनते, राज्यसभा कशी बनते, निवडणूक कशी पार पडते, या सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता राज्यसभा आणि लोकसभा यांना मी एकत्र संसदच संबोधतो. आता काय संबोधतो? संसद. मग आता राज्यसभेचा सदस्य व्हायचा असेल काय, किंवा लोकसभेचा सदस्य